थोडीशी पब्लिसिटी झाली, आपल्या कामात क्वालिटी आली तर प्रोफेशनलपणा ऑटोमॅटिक येतो. पण गडाख सरांच्या सोबत मी असंही म्हणेन त्यांना जोडूनच की एकदम पण असं माणसं तोडू नका. आपलं संमेलनाचा उद्देश आहे ते पण जोडलेले आहेत. आज ते पण रजिस्ट्रेशन करून आले. ते एवढे मोठे प्रोफेशनल आर्टिस्ट असून सुद्धा ते सुद्धा आपल्या जी कलेतून अक्षरातून जी माणसं जोडलेली आहेत त्यापैकीच ते एक आहेत आणि ते सुद्धा रजिस्ट्रेशन करून आलेले. त्यामुळे आपलं बॉन्डिंग आपल्याशी आपल्या कलाकारांशी राहू द्यात. बाहेर देताना इतरांशी जे व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण बघतोय त्या पद्धतीनं बघत असताना आपण कमर्शियल व्ह्यू ठेवणं गरजेचंच आहे. आपल्याकडे आणखी एक इंटेरियर डिझायनिंग करणारे आर्टिस्ट आहेत हेमंत घरात सर. ते सुद्धा खूप मोठे प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत. त्यांचे सुद्धा आपण अनुभव ऐकूया. सांगितलं की थोडक्यात जे जे फुकट तिथे पौष्टिक एक म्हण आपण सगळ्यांना ठाऊक आहे. मी एकच सांगेन की कलेला मोल नसेल तर कलेची व्हॅल्यू झिरो, स्पष्ट. परंतु दोन प्रकार असतात. एक असते कलेची आवड आणि एक असतं करिअर. आवड आणि करिअर हे दोन पार्ट आहेत. एक केवळ माणूस एक व्यक्ती फक्त आवड म्हणून जपत असते. पण मी तर असं म्हणेन, मी थोडं मुद्द्यामध्ये बोलतो की पैसे म्हणजे व्यावसायिकरित्या आपला कुठे फायदा होऊ शकेल. नंबर एक, इंटेरियर डिझाईन. आता इंटेरियर डिझाईनमध्ये पुढे ते कॅल्युवॉल. तुम्हाला कल्पना असेल, फार पूर्वी भित्तिचित्र रंगोली जायची जुन्या काळामध्ये. आज त्याला परत एक मॉडर्न स्वरूपात त्याला परत छान डिमांड आलेलं आहे. त्याला कॅल्युवॉल बोलतो आपण. त्याला चांगली व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर फॅशन डिझाईन. तर फॅशन डिझाईनमध्ये पण कॅलिग्राफीला खूप उपयोग आहे. मी स्वतः 2 ते 4 साड्या, मी एक साडी 16,000ला आणि 3 साड्या 18,000ला एका दुकानदाराला मी कॅली साडी म्हणून त्यांना मी सेल केलेल्या आहेत. मी तुम्हाला कॉस्ट मुद्दाम सांगतोय की मला पैसे मिळाले म्हणून तुम्हाला कॉस्ट सांगत नाही आहे, तर तुम्ही मोटिवेट व्हाल म्हणून तुम्हाला कॉस्ट सांगतोय. त्याच्यानंतर रिसेंटली मी एक इंटेरियर डिझाईनच्या माध्यमातून काम केलं आहे जुहूला. म्हणजे प्रतीक्षा बंगला आपल्याला माहीत असेल अमिताभचा, त्या भागामध्ये थोडी उच्चभ्रू वस्ती असते. तिकडे मला एक काम करण्याचा योग मला आला. मी फक्त 5 कामं केली विदाऊट फ्रेम. कॅल्युवॉल काम केलं. एक होतं सत्यम शिवम सुंदरम आणि बाकी त्यांच्या घरातल्या लोकांची नावं लिहायची होती. 1,11,000 मी कॉस्ट सांगितली आहे बघा. पण जेव्हा मी बसलो हिशोबाला, त्यांनी मला काटछाट करून मला 1,00,000 दिले. या फक्त 5 कामाचे पेपरवरती 1,00,000 दिले आणि विदाऊट फ्रेम. बाकी फ्रेमचं काम त्यांचेच करणार होते. कॉस्ट आता नो डाऊट मी असं म्हणत नाही की त्या भागामध्ये इकडे मिळाले मग सगळे मिळतील. प्रत्येक एरियावाईज सुद्धा कॉस्टचा कमी अधिक प्रमाण असू शकेल, पण ती कॉस्ट घेतली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा फायदा इकडे होऊ शकेल की फॅशन झालं, हे झालं टेक्स्टाईल डिझाईनमध्ये खूप उपयोग आहे कॅलिग्राफीचा साडीप्रमाणे. की आतापर्यंत मी माझं एक 2 महिन्यामध्ये मुंबईमध्ये टी शर्टचं एक्झिबिशन होतं. माझं टी शर्ट, लेडीज टॉप्स आणि असं स्वतः मी आधी एका कागदावरती प्रिंटआउट केले. कॅलिग्राफीच्या माध्यमातून काही अक्षर होती, काही डिझाईन्स होत्या, काही आर्टिफॅक्ट पेंटिंगचे फॉर्म होते. ते मी टी शर्ट आणि टॉप, लेडी टॉपवरती मी डिझाईन केले आणि त्याचे रिमेक करून 100, 150, 500, 1000 असे लॉट्स काढून ते सेल केले गेले. 2 महिने तिकडे मध्ये एक्झिबिशन होतं. म्हणजे कॅलिग्राफीचा उपयोग इकडे पण होतो की फॅशन डिझाईनच्या माध्यमातून, त्याच्यानंतर हे टेक्स्टाईल झोनच्या माध्यमातून हा उपयोग होऊ शकतो. दुसरा उपयोग आहे जाहिरात क्षेत्र. आज जगामध्ये रोजच्या रोज हजारो प्रोडक्ट बाहेर पडतात. प्रत्येक प्रोडक्टला एक नाव आहे. तुमच्या खिशामध्ये मोबाईल असेल, मोबाईल एक नाव आहे, सॅमसंग, कॅमलिन, व्हॉट सोनी, बिनी नावं असतात. हे जे नाव आहे, तुमचं एखादं पुस्तक असेल, पुस्तकाच्या वरती नाव असतं, सुंदरम नाव असतं. प्रत्येक गोष्टीला एक नाव असतं, लोगो असतो. हे नाव एक आर्टिस्ट करत असतो. आता जरी हे काम ग्राफिक लेवलला करत असतील तरी पण बेसिकली हे नाव आधी स्केचिंग स्वरूपात, कॅलिग्राफी स्वरूपात त्याला मूळ स्वरूपात करावं लागतं. म्हणजे तुम्ही त्या याच्यावर डिजिटल फॉर्मवरती करा किंवा पेपरवरती करा, पण बेसिक स्वरूपात ही नावं आधी हाताने करावी लागतात. मग त्याची डिझाईन फॉर्म ग्राफिक फॉर्ममध्ये त्याचं कन्वर्ट केलं जातं. म्हणजे ही
आपण जे टीव्हीला जाहिरात बघतो प्रत्येक ॲडसाठी जो आर्टिस्ट काम करतो, तर अशा प्रकारे ह्या क्षेत्रामध्ये देखील खूप डिमांड आहे जाहिरात क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर एक आता सोशल मीडिया आपण बघतो, सगळेजण वापरतात, फेसबुक, इंस्टाग्राम हे सगळेजण वापरतात. बघा आपण कधी एखादं पेज ओपन केलं काही जाहिरात येते, ही जाहिरात येते, हे जाहिरात पण अक्षरशः म्हणजे एक कलात्मकरित्या बनवण्यामध्ये त्या आर्टिस्टचा मोठा हातखंडा असतो. ती ग्राफिकरित्या जरी बसवायची झाली, मग ती म्हणजे जी कॅलिलिपी आहे, जी अक्षरं आहेत, ही कशी बसवायची, हा पण पार्ट त्याच्यामध्ये येतो. म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून पण तुम्ही चांगली कमाई करू शकता. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे डिफरंट टाईप्स ऑफ इव्हेंट. आता वेगवेगळे इव्हेंट म्हणजे आज बघा ना, तुम्ही कुठे गेला, साधं गावागल्ली आपण गेलो, साधं मुंज बारसं बिरसं काही असून दे, अगदी काही कोणाचा वाढदिवस असून दे, आपण खूप बॅनर बघतो. आपण म्हणजे एकही इव्हेंट असा होऊ शकत नाही की मागे बॅनर नाही आहे. तुम्ही इथे मागे बघा, इथे बॅनर आहे. म्हणजे प्रत्येक इव्हेंटला बॅकस्टेज बॅनर ज्याला बोलतो आपण, त्या देखील आर्टिस्टची खूप गरज आहे. आणि तिकडे देखील अशा प्रकारच्या कॅलिब्रेची खूप गरज आहे आणि त्याला खूप डिमांड आहे. खास करून ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, कॉर्पोरेट कंपन्या आहेत, तिकडे मोठे मोठे सेमिनार असतात, त्यांचे इव्हेंट असतात, तिकडे अशा प्रकारच्या बॅकस्टेजला खूप मागणी आहे, अशा टाईपच्या स्क्रीनची. तर या ठिकाणी तुमच्या ह्या अक्षरकलेचा चांगला उपयोग होऊ शकतो. 2 पैसे तुम्हाला मिळू शकतात. त्याच्यानंतर दुसरा उपयोग आहे एज्युकेशन इंडस्ट्री. तर तुम्ही म्हणाल अरे एज्युकेशनमध्ये कसा उपयोग होऊ शकतो. आता मी सरांकडे शिकलो, आम्ही सरांकडे शिकलो. आज आम्ही सरांकडे जी माणसं शिकली, त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचे क्लासेस सुरू केले आणि त्या ती माणसं त्याच्या पायावरती उभी आहेत. ही पण ह्याला म्हणतो आपण एज्युकेशन इंडस्ट्री, बरोबर आहे. म्हणजे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये पण याचा उपयोग होऊ शकतो. अगर आपण ही कला तुम्ही आत्मसात केली, तुम्ही इतरांना शिकवा आणि त्यांच्या पायावरती उभे करा. मला पण अभिमान वाटतं, चांगला वाटतं. आज जवळ 20 ते 25 जणांचे माझ्याकडे शिकून गेले, ते स्वतःच्या पायावरती उभे आहेत. म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय की क्लासेसच्या माध्यमात, त्याच्या माध्यमातून अशा याचा आपण तुम्ही स्वतःचा करिअर तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे हे जी विविध पार्ट आहेत, डिझाईन पार्ट आहेत, ते डिझाईन पार्ट जिकडे येतो तिकडे ह्या कॅलिग्राफीचा नक्कीच तिकडे उपयोग होतो. म्हणजे असं क्षेत्र नाही आहे की अक्षरांचा कुठे उपयोग होत नाही आहे. प्रत्येक ठिकाणी अक्षराचा उपयोग होतोच होतो. माझं पहिलं एक्सपिरियन्स झालं 1993ला इस्रायलला. तिकडे माझा पहिला शो झाला, तिकडे मला काही मानधन मिळालं, तिकडून जी सुरुवात झाली. परंतु मी 30 वर्ष बँकेत पण जॉब केला. बँकेत जॉब चालू असताना हा डोक्यामध्ये किडा होता. हा किडा डोक्यात असावा लागतो. पण हे करता करता म्हणजे हा व्याप वाढत गेल्यानंतर मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि फुल टाईम मी बिझनेस मला हरकत नाही आहे, या कॅलिग्राफी आणि इंटिरियरच्या डिझाईनच्या क्षेत्रामध्ये मी उतरलो. आज मुंबईमध्ये आज 2500 स्टुडंट शिक्षण घेत आहेत. काही शाळा कॉलेजमधनं आमचं टायप आहे, तिकडे आम्ही शिक्षण देत असतो, कॅलिग्राफीचं देत असतो, तसंच स्किल डेव्हलपमेंटचं आम्ही शिक्षण मुलांना देत असतो. तर सरांचं एक वाक्य आहे की मग सर बोलले की आपण अक्षर करून घेतो आणि हे घे छान वा छान छान सगळेच म्हणतात. अरे पण आज आपण मॉलला गेलो, बाजारामध्ये गेलो, तर एखाद्या मॉलमध्ये बाजारामध्ये गेलो, एक वस्तू तुम्ही समजा विकत घेतली, त्यांनी कॉस्ट तुम्हाला सांगितली 100 रुपयाची किंमत आहे, तर तुम्ही ते कमी करू शकाल का? नाही करणार. जी कॉस्ट आहे ती तुम्ही देणार. म्हणजे मला एवढं म्हणायचं आहे की कुठच्याही कलेला मोल असेल ना, त्याची व्हॅल्यू राहते. तर ती व्हॅल्यू तुम्ही जपा, ती जपणं तुमच्या हातामध्ये आहे. आणि आपण आजपासून तो संकल्प करूया की आता आपण जे करू ना, काहीतरी कॉस्ट आपण घेऊया. काय होतं ना, तर आपणच आपल्या कलेची किंमत आपण कमी करून बसू. आपण आज इतरच्या कला, आज या इतर कलाच्या म्हणजे मोठ्या फॉर्ममध्ये चांगले इन्कम इतर कलेच्या माध्यमातून मिळतं. तर मग ही जी कला आहे, आपली अक्षरकला आहे, त्या माध्यमातून हे इन्कम का मिळू नये? तर संकल्प करावा मनोमनी, भले काय असून द्या, पण तुम्ही घ्या आणि सुरुवात करा. आणि माझ्या शुभेच्छा तुम्हाला आहे. ऑल द बेस्ट. धन्यवाद सर. ग्राफिकच्या क्षेत्रातले वेगवेगळे जिथे व्यवसाय निर्मिती होते ते क्षेत्र सगळी समजावून दिलेली आहेत. आज आपल्याकडे रामराव भगत सर पण आहेत. मला वाटतं सुरुवातीला फक्त एअरमेलचा पेन रुळवून देत होते. आज त्यांच्याकडे इतके व्हेरिएशन्स आहेत. आणि माझा एक स्वभाव आहे की मला माणसांची खूप आवड आहे आणि कलेच्या क्षेत्रात असलेल्या प्रत्येक माणूस मी जपतो. आणि फक्त मी माझ्यापुरतं ते ठेवत नाही कधीच. काही आर्टिस्टमध्ये
प्रोफेशनल आर्टिस्ट असतात. एकांना मी फोन केला होता, मुंबईचे आर्टिस्ट, त्यांचं नाव नाही घेत, आपलेच बांधव आहेत ते. मी म्हटलं संमेलनाला याल का, असा आम्ही तुमच्याकडून बरंचसं काही शिकलोय आणि तुमचा सन्मान करायचा आहे आणि आल्यानंतर तुम्ही आम्हाला इथे एखादं लाईव्ह डेमो पण देता येईल अशा पद्धतीचं स्वरूप आहे आणि सगळे रजिस्ट्रेशन करून येतात. ते म्हणजे येईल, पण मला माझ्या क्लासची साधारणपणे 3 दिवस मी यायचं, तिथं राहायचं, माझं 40-50 हजाराचं नुकसान होतं म्हटले. तर तुम्ही मला किती मानधन देताय बघा. मी म्हटलं सर एवढं नुकसान करून येऊ नका, आम्ही खूप लहान माणसं आहेत म्हटले, एवढं मोठं नुकसान करून इथं तुम्हाला काही नाही मिळणार म्हटलं, तुम्हालाच द्यायचंय म्हटले, त्यामुळे तुम्ही नाही येत आला तर बरं होईल म्हटलं सर. मी असे आपल्याला माणसेही जोडायचे आहेत आणि आपण इथून जाताना आपले फॉलोअर्स घेऊन जायचे. हे सगळे कलाप्रेमी आहेत. मी ज्यांच्याकडे जी चांगली क्वालिटी आहे ती शेअर करतो, ती मायापुरती ठेवत नाहीत. आज रामराव सरांना माहिती आहे, त्यांचा अनुभव आहे, किंवा प्रमोद देठे सर आहेत, अनेकांचे असे संदर्भ देतो. आतापर्यंत निलेश भागवत सर, ते आता कमी केलं त्यांनी प्रमाण. पायलट पॅरेलल पेनच्या बाबतीत त्यांचं मी नाव सतत सजेस्ट करायचो. रामराव सरांनी आता माझे जेवढे ऑनलाईनला क्लास असतात त्या क्लासचे सगळे पेन रामराव सर पुरवतात. मी प्रत्येकाला ते पुरवतात आता पेन. देठे सरांचे पेन घेतात. मी प्रत्येकाला एक जे त्यांची करतात, आपलेच बांधव आहे, आपल्यांना आपण मोठं करत जाऊया. मी आज ही बऱ्याच जणांना मी रिक्वेस्ट करत असतो की तुम्ही सुरू करा. तुम्हाला खूप मोठं व्यासपीठ आहे आपल्याकडे, आपल्याला कुठेही जाऊन जाहिरात करायची सुद्धा गरज नाही सर. आपला हा ग्रुप इतका मोठा आहे, याची व्यापकता इतकी मोठी आहे की तुम्ही एक व्यक्तीला सांगितलं तर ती व्यक्ती 10 जणांपर्यंत आपला मेसेज पोहोचवते. आज क्लासचा एक मेसेज मी पाठवला की उद्यापासून एक बॅच नवीन सुरुवात करणार आहे, एवढा आपल्या ग्रुपवरती पाठवतो. 100 विद्यार्थी दुसऱ्या दिवशी जॉईन होतात. हे कुठे जाऊन जाहिरात करायची गरज आहे का आपल्याला? आपल्याला खूप मोठं व्यासपीठ आहे, आपण शेअर होऊयात ह्या ग्रुपवरती फक्त. असेच श्रीकांत गावंडे सर आहेत, ते तर त्यांचं क्षेत्र वेगळं होतं, पण कोरोनापासून आधीच साधे चिजल मार्कर पासून त्यांनी कॅलिग्राफी सुरुवात केली. पण आज पालव सरांचे सोबत राहून त्यांच्या इतकंच ताकदीचं काम करण्याची क्वालिटी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली. मी गावंडे सरांना बोलवतो की त्यांनी सुद्धा आपले अनुभव शेअर करावे. माझं नाव श्रीकांत गावंडे, मुंबईवरून. आतापर्यंत बऱ्याच जणांनी आपल्याला कॅलिग्राफीमधून कुठून पैसे मिळू शकतात याबद्दल सांगितलेलं आहे. पण यामध्ये तुमच्यापैकी किती जणांना हा प्रश्न आहे की मी किती पैसे सांगितले पाहिजे आणि का सांगितले पाहिजे? हा प्रश्न किती जणांना आहे? किती जणांना आपल्या कामाची किंमत सांगताना भीती वाटते? हात वर करा, हात वर करा. बरोबर आहे, हा प्रमुख प्रश्न आहे. पैसे मिळवले पाहिजेत, नक्कीच मिळवले पाहिजेत. फ्रीमध्ये एखाद्या मित्राला, नातेवाईकाला दिलेलं ठीक आहे, पण एकाच्या ऐवजी 100 नातेवाईकांना द्यावं लागलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा विचार करावा लागेल. कारण जसं तुम्ही म्हणला की फुकट ते पौष्टिक हा आपला धर्म आहे, पण तो कलेमध्ये नाही आला पाहिजे. तुम्हाला त्याचं डिफरन्शिएशन करता आलं पाहिजे की मला कोणाला कमीमध्ये द्यायचं आहे आणि कोणाला मला प्रोफेशनली द्यायचं आहे. तर जेव्हा तुम्ही आपल्या कामाची किंमत स्वतः नाही केली, जसं खरंच सर बोलले, दुसरा पण तुमच्या कामाची किंमत करणार नाही, अजिबात नाही. ठीक आहे? त्यामुळे पहिली गोष्ट, मी 100 रुपये सांगितले तर मला हे काम मिळेल का, हा प्रश्न पहिल्या डोक्यात आणायचाच नाही. पहिली गोष्ट की पैसे तुमची गरज आहे, पण किती पैसे ही तुमची गरज आहे हे तुम्ही ठरवायचं. ठीक आहे? माझं पैसे मागण्याचं टेक्निक मी तुम्हाला सांगतो. समजा मला हा बोर्ड बनवायचा आहे, तर ह्याला किती वेळ लागणार हा पहिला प्रश्न. ठीक आहे? मग ह्याच्यासाठी मला काय काम मटेरियल लागणार आहे, दुसरा प्रश्न. ठीक आहे? नंतर किती अर्जन्सी आहे, मला आत्ताच पाहिजे,
त्या आत्ताचे मी 5,000 रुपये एक्स्ट्रा लावतो सरळ. कारण तुमच्याकडे ह्या कामामध्ये आत्ताच सांगणारे खूप जण येतात आणि सगळ्यांनाच घाई असते. ठीक आहे. चौथी गोष्ट की तुम्ही तुमच्या कामाचे किती व्हेरिएशन्स त्यांना देणार. बरेचसे लोक काय करतात, तुम्हाला पैसे द्यायला तयार होतात पण त्यांची रिक्वायरमेंट असते मला 10 व्हेरिएशन्स दाखवा. जमणार नाही. कारण त्या 10 व्हेरिएशन्स मध्ये पण तुमचा तेवढाच वेळ जातो जेवढा एका कामाला जातो. तर तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर कराव्या लागतात की मी ह्या पैशामध्ये एवढे व्हेरिएशन देणार आणि त्या व्हेरिएशन मधलंच तुम्हाला काम घ्यावं लागेल. आता तुम्हाला प्रश्न आला की त्यांना नाही आवडलं तर काय. तर तुमची एक मिनिमम जी कॉस्ट असते ती तुम्हाला त्याला सांगावी लागते की मी मिनिमम एवढे पैसे घेणार. जर तुम्हाला काम नाही आवडलं तर काम देणं न देणं ते त्यांच्या हातात आहे. फक्त तुमच्या मनामध्ये भीती नाही पाहिजे की मला हे काम नाही मिळणार. पैसे मागितले तर मिळतात, हा माझा अनुभव आहे. बरोबर. पैसे मागितले पाहिजे, रिझनेबल मागितले पाहिजे, ठीक आहेत, पण नुकसान करून स्वतःच कुठलंही काम करू नका. आणि मेन म्हणजे तुमच्या वेळेचा हा पैसा आहे. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट हा तुमच्या कलेचा आणि त्या कला शिकण्यासाठी जी तुम्ही परिश्रम घेतलेले आहेत त्याचा हा पैसा आहे. ओके. तुम्ही 2 मिनिटात नाव लिहून देता. का लिहून देता? कारण त्याच्यासाठी तुम्ही 2000 तासाची प्रॅक्टिस केली आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला लोक बोलतील पण अरे तू तो 2 मिनिटात नाव लिहून देतोस. सेम गॅरेजवाल्याला पण लोक बोलतात तू हात लावलास, पण त्यालाच माहिती आहे ना की तो कुठला नटला हात लावला तर गाडी चालू होणार आहे. बरोबर आहे ना. आणि चालू गाडीमध्ये हात घालायची हिंमत फक्त त्याचीच असते, बाकी कोणाची हिंमत नाही होत. कारण त्याला माहिती असते की मी कुठे हात घातला तर ही गाडी चालू होणार आणि माझा हात कापला नाही जाणार. तेच कलेच्या बाबतीत आहे की तुम्हाला माहिती आहे की ह्या कलेसाठी तुम्ही किती मेहनत घेतलेली आहे. तुम्ही त्याच्यासाठी कोर्सेस करता, कोणाकडे तरी शिकता, ते मटेरियल वापरले जातात. तुम्ही आज मटेरियल जे वापरता, तुम्ही एखादी शाईचं पेन घ्या, आज 200-250 रुपयाची किंमत आहे. 30 रुपयापासून 5,000 रुपये 10,000 रुपयाचं इंक तुम्ही वापरता. कागद वापरता, कागद पण 1 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत 1,500 रुपये 2,000 रुपयापर्यंत आपले हँडमेड पेपर येतात. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा नेहमी विचार करा की मेन म्हणजे मला ह्याला किती वेळ लागणार आहे, कुठलं मटेरियल लागणार आहे, किती कॉम्प्लेक्स वर्क आहे. बऱ्याच वेळा असं असतं की 10 ओळी लिहून द्या, सोपं काम आहे. पण 10 ओळीचं कंपोजिशन करणं हे सोपं काम नाही आहे. जे 10 ओळीचं कंपोजिशन करण्यामध्ये 100 मध्ये 10च लोकांचे कंपोजिशन करू शकतात, बाकीचे 90 लोक लिहून देतात. आणि तो वेगळेपणा जर तुम्हाला टिकवायचा असेल आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची असेल तर तुमचं स्किल्स अपग्रेड करत राहणं पण जरुरी आहे. स्किल्स अपग्रेड युट्यूबचे व्हिडिओ बघून होत नाही, कारण युट्यूबच्या व्हिडिओमध्ये सगळ्याच गोष्टी सांगितल्या नाही जात. तुम्हाला बेसिक गोष्टी सांगण्यात जातात, पण तुम्हाला स्किल्स अपग्रेड करायचे असतील तर तुम्हाला क्लासेस लावायला लागतात. तेव्हा पुढे तुम्हाला वेगवेगळे टेक्निक, मग ते खर्च तुमचा निघणार कसा. आता सर बोलले जर तुम्ही अर्थार्जन करत असाल तरच हे तुमचं हे असे एक्झिबिशन आपण सेमिनार अटेंड करू शकतो, सामान तुमचं खरेदी करू शकतो. तर पैसे कसे घ्यायचे हा माझा वैयक्तिक आतापर्यंतचा अनुभव असा आहे. आणि जसं मी बोललो, जो ज्याला लवकर काम पाहिजे त्याच्याकडे मी नक्कीच जास्त पैसे देतो. आणि सगळ्यात अतिशय अजून इम्पॉर्टंट म्हणजे जर तुम्हाला काम जमणार नसेल तर घेऊ नका, कारण त्याने तुमचं नाव खराब होतं. परत तुम्ही घाईघाईत जर तुम्ही काम करून दिलं तर तुमच्या कामाची क्वालिटी खराब होते. कदाचित तुम्ही ते 5,000 10,000 साठी तुम्हाला ते काम घ्याल, पण तुमची पुढची कामं त्याच्यामुळे जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तुमचं स्केड्यूल काय आहे त्याप्रमाणेच कामं घ्या. परत जर तुम्ही कोणाला दुसऱ्याला तुमच्या वतीने दुसऱ्याला कोणाला काम करायला देत असाल तर ते पण एक लक्षात ठेवा की तुमचं नाव तिकडे जाणार आहे. त्यामुळे तो पण कलाकार तेवढाच ताकदीचा पाहिजे जो त्या कामाला व्हॅल्यू देऊ शकेल. अजून दुसरी गोष्ट, जर तुम्हाला जमणार नसेल तर तुमच्यापैकी चांगल्या कलाकाराचं नाव जरूर सुचवा. बरोबर आहे. हे खूप कमी होतं. कारण आपल्याकडे कसं असतं, मला नाही करायचंय सोडून दे विषय, पण दुसऱ्या कलाकाराला पण तुमच्या मित्रांना मैत्रिणींना कलाकारांना तुम्ही जगवा. ते किती पैसे घेते तो त्यांचा प्रश्न आहे, पण तुम्ही त्यांना कमीत कमी ते पास करू शकता काम, जेणेकरून त्यांना पण त्यातून काही अडचण नाही. हा एक मला मुद्दा खूप महत्वाचा असा वाटला. पण अजून याच्यामध्ये अजून जर कोणाला काही वाटतंय की अजून काही प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत की कॉस्ट कशी सांगता आली, तर कोणाला सांगायचं आहे का? कोणीतरी हात वरती करू शकतो. हॅलो, नमस्कार. मी जयराम जिरे. आजचा विषय आहे की आपल्या व्यवसायात जिल्हा परिषद शिक्षक आहे. 2006ला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुक्यात लागलो. मला पण आवड आहे अक्षर. मी 8वीला असताना सुद्धा माझ्याकडे कमीत कमी 14 वर्ष 6वीच्या वह्या जपलेल्या होत्या अक्षराच्या. मला 6वीपासून अक्षराची आवड आहे. 8वीला असताना मी चित्र काढायचो, परंतु काही कौटुंबिक अडचणीमुळं परिस्थितीमुळं मी ती कला कायम जपलू शकलो नाही. आणि 2006ला ज्यावेळेस मी शिक्षक म्हणून जॉईन झालो त्यावेळेस मला ती सुंदर अक्षर काढण्याची, मुलांना शिकवण्याची आवड तयार झाली. आणि हळूहळू मी माझ्या शाळेमध्ये ती मी शिकवत होतो. शिकवत असताना मुलांचे जे प्रश्न येत होते, सर अक्षर सुंदर करण्यासाठी काय करावं, मग मी म्हणायचो शुद्ध लेखन लिहा. परंतु हळूहळू सरांचे जसे त्याच्यामध्ये काहीतरी अवगत म्हणजे प्रगत केलेले असतात, असे एक साळुंके सर म्हणून मला औरंगाबादला भेट झाली आणि त्यांचं मी मार्गदर्शन घेतलं. पण पगार असल्यामुळं माझं पण असं होतं की चला मुलांना आपण मोफत शिकवूया म्हणून मी विद्यार्थ्याकडून किंवा जे मुलं माझ्याकडे शिकायला यायचे मी त्यांच्याकडून काही पैसे घ्यायचो नाही. परंतु कोरोनाच्या काळामध्ये मला थोडे ब्रेन स्ट्रोक बसल्यामुळे मी आजारी पडलो आणि कोरोनाच्या काळामध्ये माझं जे काही माझी पगार आहे तो बंद झाल्यामुळं मला आर्थिक परिस्थितीच्या याच्यात सापडलो मी. आणि नंतर मी औरंगाबादहून काही कारणामुळे नाशिकला आलो आणि माझ्याकडे ती कला होती अक्षराची. ती अक्षराची कला मी काही दिवस सुट्टीवर असल्यामुळे कुठल्याही शाळेत जाऊन ती मोफत मुख्याध्यापकाच्या परवानगीनं शिकवायचो. पण त्या कलेला माझा मुख्य हेतू होता काहीतरी मला पैसे मिळावे, परंतु मिळत नव्हते. आणखीन काही सरांचं मार्गदर्शन घेतलं याच्यात काय मला करता येईल म्हणून मी माझ्या अडचणीतून मला प्रश्न तयार होत गेले की आजकाल पालकांची काय काय अपेक्षा असते की माझ्या मुलाकडे किंवा विद्यार्थ्याकडे कोणते कौशल्य असायला पाहिजे. म्हणून मी जे पालकांचे प्रश्न येतात त्याच्या आधारावर मी 4 कौशल्य शोधून काढले. पहिलं कौशल्य आहे लेखन कौशल्य. त्याच्यामध्ये मुख्यत्वे मी अक्षर सुंदर, अक्षर गती आणि पेपर प्रेझेंटेशन हे विद्यार्थ्यांना मुलांना शिकवायला लागलो. त्याच्यानंतर बरेच पालकांचे प्रश्न असतात की आमचा मुलगा अभ्यास करत नाही. त्याच्यात मग मी वाचन, पाठांतर, मनन आणि चिंतन असे अभ्यास कौशल्य आणि काही आरोग्य कौशल्य आणि संस्कार कौशल्य असे 4 कौशल्य वर मी थोडी पकड बनवली आणि त्या विद्यार्थ्यांना पाहिजे तसा रिझल्ट मिळत गेला. म्हणून मी आज रोजी माझ्याकडे जो एक विद्यार्थी येतो तो मी 7,500 रुपये घेतो. मी सुरुवातीला मला 500 रुपये कोणी देत नव्हतं, तर मी आज महिन्याला फक्त 20 विद्यार्थ्याचं टार्गेट ठेवतो. माझं कमीत कमी 1,00,000-1.5 लाखाचं मी ते अचीव करू शकतो का? फक्त माझं कौशल्य मी पहिलं मोफत देत होतो आणि ते मोफत देत असल्यामुळं मला त्याची व्हॅल्यू नव्हती. परंतु आज ते कौशल्य किंवा माझी जी कला आहे ती मोफत न देता त्याचं मी व्हॅल्यू किंवा मूल्य व्यवस्थित दिल्यामुळं पालक सुद्धा ते व्यवस्थित पैसे देतात. असा माझा हा म्हणजे माझी जी कला आहे त्याच्यातून मला अर्थार्जन होतंय आणि ही कला
जे काही शिक्षक बांधव आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी आता नाशिकला बरेच शिक्षक तयार केले, ते आज माझ्यासोबत पण आहेत, की त्यांना सुद्धा अर्थार्जन करण्यासाठी मदत होती. तर खूप छान वाटतं. धन्यवाद सर. गोपाल, आम्ही दोघं एकाच एरियात राहतो पण कधीच भेटत नाही आतापर्यंत. तर ते आता या संमेलनाच्या निमित्ताने भेटले तर ते आपलं मत मांडतील. सरांनी खूप छान टॉपिक काढला होता, तर थोडा समर्पक वाटला म्हणून पुढे यावंसं वाटलं. हा, आम्ही भांडुपला राहतो पण आमच्यामध्ये काही भांडण नाही आहे, पण असंच भेटणं नाही होत. तर माझं इंट्रोडक्शन, माझं नाव विशाल कुबल, मी मुंबईवरनं आहे. आणि समर्पक म्हणजे तो विषय जो होता, कारण मी गेली 9 वर्ष फार्मा इंडस्ट्रीमध्ये ॲज अ व्हिज्युअलायझर, ग्राफिक डिझायनर म्हणून मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काम करतो. तर मला असं वाटलं की सेल्स अँड मार्केटिंग, तर हे जे सगळं आहे ना, ते पण जर आपण आपलं मार्केटिंग नाही केलं तर त्याचा काही एक उपयोग नाही. सो हा जो फंडा आहे, एक बाय वन गेट टू फ्री, बाय वन गेट टू फ्री. सो ह्याच्यामध्ये पण आपल्याला तेच करायचं आहे. म्हणजे मी फॉर एक एक्झाम्पल देतो की आपल्याकडे एक लोगो डिझाईनचं काम आहे, ओके. तर ते डीलिंग असं व्हायला पाहिजे की क्लायंटला सांगायचं की हां, तुम्हाला 3 ऑप्शन मिळतील, 3 ऑप्शनसाठी मी XYZ, मी तुम्हाला अमाऊंट पण सांगतो 10,000 मी घेईन, ओके. म्हणजे मी तुम्हाला 10,000मध्ये 3 ऑप्शन देणार. पण जर तुम्हाला तिन्ही ऑप्शन्स माझे आवडले नाही, जसं सरांनी सांगितलं की तुम्हाला 10 व्हेरिएशन्स हवे आहेत, तर नाही, मी 3 देणार. तिन्ही नाही आवडले तर तुम्ही मला फक्त 6,000 पे करा. म्हणजे झालं ना, तुम्हाला तुमचे थोडे का नाही ना पैसे मिळाले ना. ते काय विचार करतात, तर जाऊ दे ना, तिन्हीच्या तिन्ही नाही आवडले तर आपल्याला पर लोगो ॲटलिस्ट 2,000 तरी मिळेल, 2,000च जातील ना आपले. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं मार्केटिंग स्ट्रॅटेजी काहीतरी करावं लागेल. म्हणजे जर तुम्हाला तुमचा ही जी कला आहे ती जर व्यवसाय रूपामध्ये आणायची असेल तर अशा प्रकारचे तुम्हाला गॅम्बल्स करावे लागतील. एवढंच मला सांगायचं होतं. थँक्यू, धन्यवाद. माझे एक कलिग आहे, कमिशनर आहे रिटायर्ड, तर त्यांना मी माझे करायचे ते सॅम्पल्स दाखवले. तर त्यांनी मला एक मेडिटेशन एक डिझाईन करून द्या म्हणून सांगितलं. तर मी त्यांना अजून काय अमाऊंट सांगितलं. तर तुम्ही जर मी आता अजित पवारांकडे कॅरियर शिकलो कोरोना काळामध्ये, नंतर माझे एक मित्र जयदीप पवार त्यांच्याकडे कॅरियर शिकलो. तर आता तुम्ही जर गाईड केला, रक्कम नाही सांगायची, ठीक आहे. कला कोणाची, काम कोण करणार आहे. सरांनी एक मुद्दा छान उपस्थित केला होता की आपली गरज किती आहे, पैशांची गरज किती आहे, आपण त्याच्यासाठी किती वेळ देणार आहे, आपण किती बेस्ट देणार आहे, त्याच्यावरून आपल्या कलेची किंमत आपण स्वतः ठरवायची. मग आपण खूप बेस्ट देऊ द्या, पण ती 100 रुपये जरी तुमची घेण्याची इच्छा असली तरी सुद्धा ती तुमची किंमत तुम्ही तुमच्या कलेची ठरवलेली, ठीक आहे. त्यामुळं इतरांनी कोणी सांगण्याची आवश्यकता नाहीये. आपल्या कलेची किंमत आपण स्वतः करायची. ते मिळाले ठीक आहे, कमी मिळतील जास्त मिळतील तो विषय वेगळा आहे, पण स्वतः किंमत करायला शिका. या आता गोष्टी थोड्याशा, बरेचसे शिक्षक आहेत आमचे आणि काही ग्रामीण भागात राहतो आपण. हे ग्राफिक डिझाईन किंवा डिजिटल क्षेत्र किंवा सगळे कॅलिओल हे ते प्रोफेशनल आर्टिस्ट हे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा आपण त्या करू शकत नाहीत. आपण काय करता येईल, आपल्याकडून फुकट लग्न पत्रिकेची नावं टाकून घेतात. आमच्या अभिजित भडंगे सर यावर्षी आले नाही, एका पत्रिकेवर नाव टाकून घ्यायला 25 रुपये घेतात, ठीक आहे. हा व्यवसाय सहज घर बसल्या एक पत्रिका तुम्हाला कॅलिग्राफी मध्ये पाहिजे ना, मी एक पत्रिका 25 रुपये मध्ये दे. असाच एक अनुभव आला. माझ्याकडे कॅलिग्राफी शिकले होते आणि गणेश आपटे जे सोनाराचे दुकान आहे त्यांच्यापर्यंत एक इन्व्हिटेशन असं गेलं. मला वाटतं मोहोळकर सरांचं असेल उदाहरण, हा करेक्ट, मोहोळकर सरांचंच ते उदाहरण आहे. मोहोळकर सर कॅलिग्राफी शिकले आणि त्यानंतर त्यांनी जी एका संस्थेची लिहिलेली पत्रिका ती सोनाराच्या दुकानाकडे, तुम्हीच सांगा या मी सांगण्यापेक्षा तुमचा अनुभव तुम्ही शेअर करा. काय अनुभव आला, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात.
महिलांना असं वाटेल की आपण नाही काय करू शकत, हे सगळे ह्यांच्यासाठी चालू आहे. पण आपल्याकडे सगळ्या कलेविषयी चालू आहे आणि कलावती आहेत त्या देखील बोलतील. नाव नाही घेणार. माझं नाव उमेश मोहोळकर, सोलापूर. हा अनुभव असा सोलापूरचाच आहे. मी थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो आणि मग तिथे मी वडिलांकडनं कॅलिग्राफी शिकलो. पूर्वी नॉर्मल लीफ कट करून साणेवर घासून ते तयार करत होते माझे वडील. तेव्हा दूरदर्शनवर सुरभी नावाची मालिका होती. सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे हे दोघं हे करायचे. त्यावेळेला वडिलांनी ते पत्र कॅलिग्राफीमध्ये घेऊन पाठवलं होतं. ते अजून माझ्या लक्षात आहे. आता वडील नाही आहेत, आठवण येते. ते दाखवलं होतं पत्र. म्हणजे लोकांना, म्हणजे दूरदर्शनवर सगळ्यांना ते दिसलं होतं आम्हाला. तेव्हा इन्स्पायर झालो की आपल्याला पण काहीतरी यायला पाहिजे. मी त्यावेळेला होतो 7वीत का 8वीत असेल. आणि मी पाहायचो ते कट करायचे, साणेवर घासायचे, मग ते रुळायचं, मग ते लिहित होते. आता काय डायरेक्ट नीफ आले, ते कट करायचं नाही, काही नाही. डायरेक्ट आपल्याला पाहिजे तसा स्ट्रोक आपण घेऊ शकतो. फक्त ह्याच्यातनं मला असं कळलं की लिहितं व्हायला पाहिजे माणसाने. आता आपण लिहितं न होता टायपिंग करतो, म्हणजे बोटाने दाबतो, टाईप करतो. आता व्हॉइस डायरेक्ट आपण एखादा निबंध लिहायचा म्हटलं तर निबंध म्हणले की आता लगेच सगळ्यांना लक्षात येईल वेगळा तो निबंध नाही. लिहायचा असेल तर बोलतो आपण आणि डायरेक्ट ते टाईप होतो. मग काना मात्रा वेलांटी आपण नंतर करतो. हे आलेले. पण मला अजून सुद्धा मी दरवर्षी माझ्या नातेवाईकांना मी पत्राने शुभेच्छा देतो. सगळ्यांना फोन करत नाही, व्हॉट्सॲप करत नाही, पत्राने शुभेच्छा देतो. म्हणजे मला एक सगळ्यांना कळकळीची विनंती की सगळ्यांनी असं करावं, लिहितं व्हावं. म्हणजे मी फार मोठा नाहीये, सगळे दिग्गज आहेत इथे, म्हणजे शिकवतोय असा हा भाग नाहीये. पण आपण लिहितं राहिलो तर आपण राहू त्या ह्याच्यामध्ये. तर सरांनी आता सांगितलं की तो किस्सा असा आहे की हे लोक आहेत ना, म्हणजे मध्यमवर्गीयांपेक्षा वरचे, आता ते आपण तो कॅटेगरी लक्षात घ्या. अप्पर हे असे कलाकार आहेत ना, कलाकार किंवा आपल्यासारखे कलाकारांना त्या लोकांना काय वाटतं की ह्यांच्यापेक्षा आपल्याला कळतं, आणि असतात अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले. खरं सांगतो. इथे काय होतं माहिती का, कलाकाराला जर चित्रकार असेल एखादा तर तिथे हिरवा रंग नको पिवळा काय हे सांगणारे कोण? त्यांना चड्डी घालता येत नाही आणि आपल्याला सांगतात. हे तेव्हा राग येतो माणसाला, खूप राग येतो त्यावेळेला. असंच ते त्यांनी सांगितलं अशा अशा एवढ्या एवढ्या पत्रिका आहेत. काय मी कोण त्यांचं नाव सांगणार नाहीये. एवढ्या एवढ्या पत्रिका आहेत, एवढ्या एवढ्या नावावर. अभिजित भडंगे मित्रच आहे माझा, सोलापूरचाच आहे. सोलापूरचे आम्ही 3-4 जण आलोय. तर मला सांगितलं की एवढ्या एवढ्या पत्रिका आहेत आणि नावं लिहून द्या. देतो, नो प्रॉब्लेम. मी पण साधारण किंमत सांगितली, तो बघायला आला. म्हणलं हो एवढंच आहे. एवढ्या काय लागते म्हणे, नुसतं नावं तर लिहायची. म्हणजे असं नसतं, त्याला बैठक आहे, सगळ्याच गोष्टी आहेत, खूप आहे. त्या किती पत्रिका आहेत त्याची काउंटिंग तुम्हाला सांगितल्यानंतर लक्षात येणार नाही, कारण का ती पार्टीच तेवढी होती. 1200 पत्रिका होत्या. 1200 पत्रिकांना खाली गाव, पत्ता, नाव, सगळंच डिटेल. जेव्हा आपण करतो तसं त्याचे पैसे सांगितले जातात आणि आपण ते घेतले पाहिजेत. खूप वेगवेगळे अनुभव आहेत. हा म्हणजे काय म्हणतात ना, सर्वात आलेला वाईट अनुभव. कलाकाराची जर किंमत कोण करत नसेल ना, तर हे मगाशी म्हटल्याप्रमाणे अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले लोक. त्यामुळं आत्ता जे सरांनी सांगितलं की आत्ता पाहिजे त्याचे 5000 होतील, अगदी करेक्ट आहे. लायकी असा शब्द चुकीचा आहे, पण ती त्यांना दाखवून दिली तर ते आपलं काहीतरी कल्याण होणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची किंमत आपण करतो का? नाही. आपण केलेल्या कष्टाची किंमत मागतो त्यांना. ते मगाशी म्हणले की किती
2 मिनिटं लागतात, पण त्यासाठी 2000 तास आपण वाया घातलेले असतात हे त्यांना कुठं माहिती असतं? नाही ना. त्यामुळं मी जेव्हा 1992-93 नाही 94ची गोष्ट आहे, पण विंडोज 95 होतं त्यावेळेला आणि कोरोड्रॉ 3 वापरलं होतं मी त्यावेळेला. कोरोड्रॉ 3 आता कोरोड्रॉ 20 पर्यंत आलेलं आहे. कोरोड्रॉ 3 मध्ये मी ते काम करत होतो त्यावेळेला पेननी काम करून ते स्कॅन करून मग ते कन्वर्ट करून फोटोशॉप करून इलेक्ट्रेटर करून त्यातले ऑप्शन वापरून आपण आता करू शकतो सगळ्या गोष्टी. डायरेक्ट आता आयपॅडला तर आलेलंच आहे. पण जेव्हा कोरोड्रॉ मध्ये नॉर्मल पेन टूल असायचा त्या पेन टूलनी मी ड्रॉइंग करत होतो, डायरेक्ट माऊसनी. ते आता बदलत गेलेले आहे. त्यावेळेचं काम आणि आत्ताचं कामामध्ये जरी त्या सॉफ्टवेअरचा फरक पडत असेल तर त्याची काय म्हणतात ना त्याचे परफेक्शन खूप चांगल्या पद्धतीने आलेले आहेत. आणि मी आता त्या ह्याच्यात काम करतोय, ग्राफिक्स डिझाईनमध्ये पण काम करतोय. गेली मी एके ठिकाणी पूर्वी 31 वर्ष काम केलं. आता स्वतःचा व्यवसाय आहे, सोलापुरातच आहे. स्वर ग्राफिक्स नावाने मी काम करतो. आणि मला मी पहिल्यांदा पंढरपूरला सरांच्या ह्याच्यामध्ये संपर्कात आलो, खरं सांगायचं म्हणजे बोरकडे सरांच्या पहिल्या ह्याला. दुसऱ्या मी रजिस्ट्रेशन केलं, पण माझ्या मुलीचा थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी त्या दिवशी त्या वेळेला येऊ शकलो नाही. म्हणजे मागच्या वेळेला 23च तारीख होती बहुतेक, मे बी 23-24 मेच्या दरम्यानची. ते 25 होती का? 26-27 बरोबर. माझी मुलगी उत्तराखंडला गेली होती आणि तिथे अडकली होती आणि आजारी पडली तिथे. त्यामुळं मला जाता आलं नाही. मी तिकडे पण नाही गेलो. ती आजारी पडली, सगळं प्रोसेस ती वेगळी आहे, ती आता ह्या अशी रेट करणार नाही. पण तिला आजारी पडल्यामुळे मी डायरेक्ट पुण्याला गेलो, येऊ शकलो नाही. पण ह्या काय म्हणतात ना अक्षराच्या माध्यमातनं ही मांदियाळी आपण जी आपली जमली आहे ती अशीच राहावी ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि सगळ्यांची रजा घेतो. थँक्यू. करेक्ट, एकदम करेक्ट. ते काम मी करून दिलं, तेवढ्याच पैशात करून दिलं. विचारायचं आहे की जे आमचं जे सेशन चालू आहे की जे अर्थांजन वगैरेचा प्रकार आहे, तर ह्यामध्ये सचिन सर पण बोलले, मी पण नाशिकचा. जसं तुमची भांडवलची कधी भेट झाली नाही तशी आमची पण भेट झाली नाही, म्हणूनच संमेलन आहे. तर त्यांच्याशी एकदा संपर्क झालेला आता जेव्हा मी कॅलिग्राफी लर्निंग फेजमध्ये होतो. तर मी असं छोटंसं प्रिंटिंग वगैरेचे काम करायचो आणि माझ्याकडे जे माझे ओनर होते ज्या प्रिंटिंग प्रेसचे, तर ते हँडमेड पेपरवर हँडने सगळं स्केचिंग करून मग पुढची प्रोसेस करायची. ती प्रोसेस आम्हाला त्यांनी कधी दाखवली नाही आणि आम्हाला कळली पण नाही. तर ते पार्टिशनच्या आत करायचे. आम्ही फक्त पेपर घड्या घालणे वगैरे देते. मग मी चोरून लोकून सर कोरोनाचे स्ट्रोक त्यांनी बघितलेला 45 कसं केलेला काय, तर मी डायरेक्टली काम करायला त्याच्यावर सुरुवात केलेली होती. तर त्याच्यानंतर त्यांनी मला रागवलं आणि मी जो तो काढलेला होता तो आजही माझ्याकडे सेव आहे की हे असं काम नसतं करायचं बाळा, त्याला हाताने शिकवावं लागतं. त्याच्यानंतर मी ते कॅलिग्राफीमध्ये आलो. तर एक सांगण्याचा उद्देश असा आहे की सचिन सरांनी जे सांगितलं की कोरोनामध्ये खूप सारे आर्टिस्ट जन्माला आले, ती चांगली गोष्ट आहे, आर्टिस्ट जन्माला आले. पण सर तिथे एक बॅड पॅच असा झाला की आज आपण ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकलो सर दोघे पण, तर आपल्याला आजही आपल्याकडून आपले सर किंवा जे असतील शिक्षक ते फक्त बेसिकचंच आपल्याकडून अपेक्षा करत आहे. व्हेरिएशनला आजही आपण हात घालू शकत नाही. लिमिटेड पोझिशनमध्ये जातो आपण, बरोबर. आपल्याकडे बहुत सारे व्हेरिएशन आहे पण आपण आजही ते डिस्प्ले करू शकत नाही. का की शिक्षकाची एक नजर वेगळी असते, विद्यार्थ्याची वेगळी असते. तर ते जे लोक शिकले असतील मध्ये आणि 1-2 स्ट्रोक काढले किंवा 1 ओळ लिहिली किंवा 10 ओळी लिहिल्या, तर एक कॉन्फिडन्स असा येतो की मी क्लास घ्यायला सुरुवात करतो किंवा केली करते किंवा करायला पाहिजे. तर ती स्टेप कशी करायला पाहिजे सर की ती स्टेप त्या विद्यार्थ्याला किंवा समजा मला तरी समजेल की सर मी आज लर्निंग मी कोणाला शिकू शकतो किंवा या प्रोसेसमध्ये मी यायला पाहिजे. हा एक माझा प्रश्न होता. त्यांनाच विचारलाय का? मी वाटतं उत्तर देणार आहे. परत ही माझी वैयक्तिक मत आहेत. म्हणजे
प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात. मुळात जर तू मला विचारशील की मी कधी शिकवायला सुरुवात केली, मी जेव्हा लिहायला सुरुवात केली जवळजवळ मला तो कोविडचा तो पहिलाच आठवडा असेल, मी पण तिथूनच आलो. पण एक गोष्ट होती की निदान मला तरी कळत होतं की माझं कुठपर्यंत लिखाण आलंय, म्हणजे ते स्वतःला कळत होतं मला. म्हणजे तुम्हाला काय बोलतात की ट्रू टू युअर सेल्फ, म्हणजे स्वतःशी तुम्ही चांगलं किंवा बरोबर विचार करायची तुमची कॅपॅसिटी पाहिजे. ते म्हणजे मी अजूनही लोकांना शिकवायला घाबरतो, कारण मला वाटतं शिकवण्यासाठी जे स्किल्स पाहिजेत किंवा तुमच्या स्वतःच्या लिखाणावर जेवढी पकड पाहिजे, ही जोपर्यंत तुम्हाला स्वतःला कळली नाही तर तोपर्यंत तुम्ही लोकांना शिकवलं नाही पाहिजे असं मला वाटतं. पण तुम्हाला जे दिसतंय ते नक्कीच चुकीचं दिसतंय आणि आहे. पण मी जवळजवळ 3 ते 3.5 वर्षानंतर शिकवायला सुरुवात केली, ते पण मी खूप कमी लोकांना शिकवतो, अतिशय कमी लोकांना, आणि ते पण मी माझ्या टर्म्स अँड कंडिशनवर शिकवतो, त्यांच्या नाही. पण माझं तर ज्यांना कोणाला शिकवायची इच्छा असेल त्यांनी मुळात स्वतःचं बेसिक लिखाण एवढं पक्क करा आणि नंतर शिकवा की लोकांनी विचारलं पाहिजे की तू कोणाकडे शिकलास. आता त्या ह्या प्रश्नामध्ये पण सार्कास्टिक क्वेश्चन नाही आला पाहिजे, कोणाकडे शिकलास रे तू, असं नाही, तो प्रश्न नाही आला पाहिजे तुमचा. तो कुतूहलाचा प्रश्न आला पाहिजे, हास्यास्पद प्रश्न नाही आला पाहिजे. आणि त्याची काळजी युक्त भीती मला आहे, म्हणून मी खूप कमी लोकांना शिकवतो. मला अजूनही वाटतं की मला त्याच्यात खूप काही करायचं आहे, पण ते प्रत्येकाचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. आणि मला माहित नाही की मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय की नाही, पण विशालने हल्लीच चालू केलंय तर तो जास्त. अभिषेक, मी तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देईन नक्की. एखादी इंडस्ट्री, म्हणजे आता मी माझं ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केला, ओके, पूर्ण केला, कोर्स शिकलो. आता मी एखादी कंपनी जॉईन करणार तर तिथे मी काय अर्ज म्हणून जाणार, फ्रेशर, बरोबर ना. तर तेच तुझं काम आहे, म्हणजे तू पहिलं जी सुरुवात ही तुला कुठेतरी करावीच लागणार. यू हॅव टू स्टार्ट, ओके. तू आज फक्त 2 मुलांना घेऊन शिकव, ओके, तो मग तुला हळूहळू कॉन्फिडन्स येणार की हां कुठेतरी चुकेल, तुझंही चुकेल शिकताना, पण ते तुला पण रिअलाइज होणार. असंच असतं, एक स्ट्रोक मारला, दुसरा स्ट्रोक मारला, तिसरा स्ट्रोक मारला, हे वळण चुकलं. आज मलाही कॉन्फिडन्स नव्हता. एप्रिल महिन्यामध्ये मी माझ्या स्वतःच्या शाळेमध्ये 12 शिक्षकांना शिकवलं. आणि तुला माहिती आहे का, 10 दिवस म्हणजे एप्रिलमध्ये युजली शाळांना सुट्टी पडते, तर सगळ्यांना सुट्टी असते, तर शिक्षकांना वेळ असतो. तर 2 वर्षापूर्वी माझ्या शाळेतले कलाशिक्षक वारले, तर मग सुलेखन वगैरे बोर्ड वगैरे व्यवस्थित लिहिले जात नव्हते. मग मॅडम म्हणायच्या, अरे असंच अजून बदली शिक्षक शासनाने पाठवलाच नाही आहे, तर मग आता कसं काय करायचं. आणि आता जे आमच्यातले शिक्षक आहेत तेच प्रयत्न करतायत, तर तू काही थोडंसं इनिशिएटिव्ह घेशील का, त्यांना शिकवशील का. आणि त्याचा त्यांनी मला मोबदलाही दिला. मलाही खूप छान वाटलं की 1 महिन्यामध्ये सर ज्यांना एक उभी रेषा, आडवी रेषा सुद्धा मारता येत नव्हती, ते लोक लिहायला लागले. इवन मी सोशल मीडियावरती पोस्ट सुद्धा केले की त्यांची कामं, म्हणजे 1 महिन्यामध्ये जर त्यांचा हा रिझल्ट आहे तर ऑब्व्हियसली ते करणारच ना. आणि आता मलाही कॉन्फिडन्स आला. आज श्रीकांत गावंडे अच्युत पालवांना फॉलो करतात. आज भांडूपमध्ये राहून तुम्हाला असं वाटलं आमचं काही भांडण आहे, कारण ते अच्युत पालवांना फॉलो करतात आणि मी, माझं प्रेरणास्थान आहे अनिल गोवळकर. पण आमच्यात काही भांडण नाही आहे, दोन्हीही दिग्गज आर्टिस्ट आहेत. त्यांचे अच्युत पालव 40 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि माझे जे प्रेरणास्थान आहेत अनिल गोवळकर सर, ते अष्टपैलू आहेत. म्हणून माझं ते व्यक्तिमत्व म्हणजे माझ्यासाठी ते प्रेरणास्थान आहे. कारण
मी फक्त कॅलिग्राफी आर्टिस्ट नाही आहे, मी स्केचिंग पण करतो, मी रांगोळी पण करतो, मी थर्माकोल आर्टिस्ट पण आहे. असं माझं सगळं. त्याच्यामुळे प्रत्येकाने ठरवायचं की आपला गुरु कोण आहे. शेवटी काय आपल्याला काहीतरी चांगलं शिकायचं आहे. आज मला ह्यांच्याकडनं पण काहीतरी चांगलं शिकायला मिळतं आहे. फलकलेखन तर मी कधी आयुष्यात बघितलं नव्हतं की काय असतं फलकलेखन वगैरे. तर ते फळ्यावर मांडणं सुद्धा पण किती क्रिएटिव्ह आहे. नुसतं कॅलिग्राफी करणं ते सुद्धा नाही आहे. त्याच्यानंतरचा भाग येतो कंपोजिशन, लेआउट. म्हणजे जर तुमचा एक आयताकृती फळा असेल तर त्याच्यावरती ते सेंटर अलाइनमध्ये मांडणं सुद्धा एक कला आहे. ते नुसतं तुमची अक्षरं चांगली आली म्हणजे झालं नाही, त्याला लेआउटमध्ये आणणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं की तुझ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की यू हॅव टू स्टार्ट. तू घाबरू नकोस, तुला कुठून तरी सुरुवात करायचीच आहे ॲज अ फ्रेशर म्हणून. धन्यवाद. तिसरे उत्तर देतो. आपला विषयच आहे कलेतून अर्थार्जन करणं, बरोबर आहे. आता एखादी इंडस्ट्री आपल्याला शिकवते, आपण काहीतरी शिकलो असेल तिथे, ठीक आहे, काहीच शिकलो नाही असं होत नाही. पुढे स्टार्ट करण्यासाठी गुरूंच्या आदेशाची वाट बघत बसायची नाही, आपल्याला अर्थार्जन करायचंय. स्टार्ट करा, सुरुवात करा. कारण आपण सुरुवात करता करता, शिकवता शिकवता, आज क्लास घेता घेता हे कुठे मी जाऊन शिकलो नाहीये, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन शिकलो नाही, सगळं अनुभवातून शिकवता आलेलो आहे. आणि जे शिकवलंय ते शिकवता शिकवता बऱ्याचशा गोष्टी शिकलोय मी. इतरांना माझं जे पुस्तकाची निर्मिती आहे, लोकांनी मला खूप प्रश्न विचारले ऑनलाईन पद्धतीने, फलकलेखनाच्या बाबतीत असतील, म्हणजे अगदी साध्या साध्या शंका असतात की पेनला नीब कशी जोडायची, त्याचं कार्टेज कसं जोडायचं. आता पायलट पॅरलल पेन तुम्ही दिले, पण ते अगदी त्याचं पोस्टमॉर्टम करून दाखवलं मी क्लासमध्ये की त्याचे पार्ट्स कसे वेगवेगळे होतात. म्हणजे लोकांना कार्टेज बसवण्यापासूनची माहिती नसते. म्हणजे आपण थोडस 2 पावलं पुढे आलोय, आपल्याला आपल्या क्षेत्रातली मंडळी वाढवायची, आपण कोणाला तरी हात देऊ शकतो की नाही, आणि त्यांच्याकडून आपण फार नाही अपेक्षा करत. आपण आपल्याला पुरेसं आपली गरज कशी, आपण किती देऊ शकतो त्या पद्धतीनं आपण स्टार्ट करायला काय हरकत आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. नाही, आज पवार मॅडम असतील किंवा अनेक बऱ्याचशा आर्टिस्ट आहेत, अनुजा कुलकर्णी मॅडम आहेत, इंटरनॅशनल हस्ताक्षर तज्ञ आहेत. मिरजमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ऑनलाईन मुलं शिकतात आणि अगदी फॉरेनचे विद्यार्थी सुद्धा शिकतात. त्यांनी ते स्टार्ट केलं आणि त्यामुळे त्यांचा अनुभव निश्चितच वाढलेला आहे. तुम्ही क्लास केला, तुम्हाला असं कधी वाटलं का की मी आता शिकले, आत्ताच शिकले आणि आता मी शिकवायला पाहिजे की नाही? तुम्ही माझ्या परवानगीची वाट पाहिली का? नाही पाहिली. स्टार्ट केलं आणि फॉरेनची मुलं त्यांच्याकडे जॉईन झालेली. मी स्टार्ट करा तुम्ही, तुम्हाला कोणीही बंधनं घातलेली नाही. आपलं पोट भरण्यासाठी दुसरी एखादी व्यक्ती येऊन आपल्याला मदत करणार नाही. आपला स्वतःचा व्यवसाय आपला स्वतःला वाढवायचा. आणि आनंद वाटतो की आज प्रकाश गायकवाड सर आहेत, राजू आहेरे सर आहेत. गेल्या वर्षी रामराव भगत सरांचा स्टॉल बघितला संमेलनात. लोकांना गरज आहे, वेगवेगळ्या टूल्सची माहिती माहीत नसते. काही फसवणारे व्यक्ती सुद्धा आपल्यातच आहेत. त्या अगदी आई लिहून दिलेली साधी वही ते 400 रुपयाला देतात. पाटील मॅडम साक्षीदार आहेत त्याच्या, सुवर्णा पाटील मॅडम. आई फक्त कटनीसनं लिहिली आणि त्या वहीचे 400 रुपये घेतात. असे पण काही व्यक्ती आहेत. मी अशा व्यक्तींपासून तरी सांभाळण्यासाठी आपल्याला माहिती असली पाहिजे. जे कलाकार आपल्यातले आहेत, जे माझी शाळा माझा फळाशी जोडलेले आहेत, ते कधी कोणाला फसवणार नाहीत. नक्कीच तुम्हाला चांगलं मार्गदर्शन देतात. खरं एक मायनर अटॅक सारखंच होतं. बोलण्याची सुरुवात करण्याआधी जवळ घ्या जवळ जवळ नाही घेतलं तरी आवाज बोलण्याची सुरुवात करण्याआधी कलावती देशमुख, श्रीरामपूरचे ही ओळख देणारे सर्वप्रथम म्हणजे माझे वडील. प्रत्येकाचे गुरुवारी असतातच ते, स्वतःचे वडील, आई वडील आणि कला क्षेत्रामधले कळत न कळत झालेले माझे गुरु. त्या सगळ्यांना मी नमस्कार करते आणि माझी बोलण्याची सुरुवात करते. आता अर्निंगचा मुद्दा असा आहे, 2014 मध्ये मी रांगोळी जेव्हा चालू केली
चालू केली. त्यानंतर माझा पहिला रांगोळीचा ऑर्डर होता, लग्नाची रांगोळी होती स्वागताची, आणि मी 500 रुपये बोलले. विश्वास नाही बसणार, 8x8ची रांगोळी होती आणि मी 500 रुपये बोलले. कारण श्रीरामपूर ह्या ठिकाणी ग्रामीण भाग आहे आणि त्या ठिकाणी मानसिकता अशी आहे की रांगोळी शेवटी पुसल्याच जाणार. पुसट कला, बेस्ट कला हे उपनावं दिलेली आहेत. वाईट वाटतंय कलाकार म्हणून की रांगोळी कला ही पुसल्या जाणार पुसट कला आहे आणि म्हणून त्याचे चार्जेस त्या पद्धतीने ठरवले जातात. तर तो पहिला माझा ऑर्डर आलेला 500 रुपयाचा आणि नंतर म्हटलं हे देणारच आहेत. 2 दिवस झाले आणि त्यानंतर पेमेंटसाठी गेले. म्हणजे मॅडम ती काय पुसल्याच गेली, 300 रुपये टेकवले. स्वाभिमानाला ठेस पोचू नये तेवढा ऍटिट्यूड आहे. काम सुंदर प्रकारे केलं होतं, पहिलंच काम होतं, सुंदर प्रकारे केलं होतं. श्रीरामपूरमध्ये अद्याप तसं काम कोणी केलेलं नव्हतं, तेवढा मला स्वतःला विश्वास होता. ते 300 रुपये टेकवले. म्हटलं माझ्यातर्फे तुमच्या मुलीच्या लग्नाला आहे समजा. त्या दिवशी त्या क्षणाला ठरवलं की पहिली रांगोळी माझी जर स्वागताची असेल तर त्याचे 300 रुपये, त्याच्या मागे अजून एक शून्य, ती माझी स्टार्टिंग चार्जिंग पॉइंट राहणार. माझा स्टार्टिंग चार्जेस 3000 रुपये राहणार, 300 नाही. लिटरली विश्वास नाही बसणार तुम्हाला. मी ते 300 रुपये जे ते देणार होते ते मी घेतले नाही, मी आहेर केला म्हणून समजा. त्यानंतर पायघडीचा मुद्दा आला. रांगोळीच्या पायघड्या टाकत होते मी आणि नवीनच श्रीरामपूरमध्ये रामरथाची एक प्रथा आहे तिथं बऱ्याच वर्षापासून. आणि रांगोळीची पायघड्या हे मी यूट्यूब म्हणा किंवा TV मध्ये म्हणा, हे पुणा मुंबई सारख्या ठिकाणचे लोकांचं मी बघितलेलं आहे, आर्टिस्ट लोकांचं. आता माझा जन्म आणि शिक्षण म्हणजे आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन गुजरात, सो आय वॉज नॉट हॅव्हिंग एनी आयडिया ऑफ दिस पायघडी अँड ऑल. म्हणजे हे माझ्यासाठी फार नवीन प्रकार होता आणि एक करण्याची उत्सुकता, जिद्द म्हणा की मलाही ह्या ठिकाणी असं काहीतरी करायचंय. तर मी 2014-15 मी पायघडी टाकली. लिटरली सर हे ऐकायला वाईट वाटतं पण मला मजा वाटायची. माझं मानसिकता थोडी वेगळी आहे. मी पायघड्या टाकत होते, रथ चालत होता, लोकही त्याच्यावरून चालत होते. काही लोकांचे कॉम्प्लिमेंट्स मला असे कॉम्प्लिमेंट्सच म्हणावं लागते. हे कॉम्प्लिमेंट्स असे येत होते की तिचा मेंदू गुडघ्यात गेलाय, ती रांगोळी टाकती, पुसल्या जाती तरी आपली चालली आहे. काही लोक म्हणायची हिच्या डोक्यात फरक आहे. कारण पप्पांनी सांगितलेलं होतं मला आणि माझे गुरुवर्य पण मला सांगतात की तो व्यक्ती तसा आपल्याबद्दल बोलताय का, कारण त्याला त्या गोष्टीचं नॉलेज नाहीये. 2014चा किस्सा आहे, आज 2024 आहे. तो 2014 माझा मेंदू गुडघ्यात काढला लोकांनी आणि आज इथं असताना मॅडम रामगिरी महाराज येणार आहेत, मॅडम भास्करगिरीजी महाराज येणार आहेत, इथून इथपर्यंत एवढे किलोमीटर होणार आहेत, तुमचे चार्जेस सांगा. सांगायचा मुद्दा हा आहे, जे लोक तुम्हाला डिमोट करताय त्या लोकांना दुर्लक्ष करू नका, त्यांनाही पकडून ठेवा. वाय, त्याच्या मागचं कारण शोधा. त्या व्यक्तीने तुम्हाला एवढेच चार्जेस का दिले त्याच्या मागचं कारण शोधा. त्या पद्धतीने तुमचं जे काय आहे मार्केटिंग स्किल, म्हणजे की तुम्ही जे काही आहे तुमचं काम करताय ते तुम्ही पटवून देण्याचा प्रयत्न करा. रांगोळी पुसली जाणारे माहितीये, मंडप टाकलाय तो काढल्याच जाणारे माहितीये, मेहंदी रचल्यानंतर ती निघूनच जाणारे हे माहितीये. पण त्या गोष्टी केल्याशिवाय, ह्या कलाकारांशिवाय तुमच्या समारंभाला शोभा येणार नाही, ही गोष्ट तुम्ही पटवून द्या. आता मी कलेविषयी किंवा रांगोळीविषयी एवढी चपड बोलतीये, त्यामागं खऱ्या अर्थाने सर देवनागरी आणि कॅलिग्राफी ह्यामध्ये अंतर काय. मी 4 वर्ष ह्या प्रश्नाचं उत्तर शोधत होते. माझ्याकडे फार छोटा फोन होता, फोन मोठा नव्हता. प्रकाश सिद्धभट्टी सर, कदाचित नाव ऐकलं असेल तुम्ही, बुलढाण्याचे आहेत ते. त्यांनी सांगितलं अच्युत पालव सरांचं पेज सर्च कर, कोणाच्या तरी मोबाईलवर बघ, आणि ते सर्च केलं. योग असा आला सरांना भेटण्याचा. त्या सरांना मी प्रश्न विचारला. मला एकच प्रश्न फक्त विचारायचा होता, सर देवनागरी आणि कॅलिग्राफी मध्ये फरक काय. सरांनी सांगितलं देवनागरीमध्ये मर्यादा येतील, रूल्स अँड रेग्युलेशन्स येतात, करेक्ट सर, आणि दुसरं कॅलिग्राफी मध्ये कोई मर्यादा नाही.
त्याच ठिकाणी अच्युत पालव सरांचे स्टुडंट गवंडे सर, हे सगळे नावाजलेले आर्टिस्ट आहेत आणि त्यांच्याकडे वेळ नसतो, पण एखादा प्रश्न ज्या टायमाला आमच्यासारखे अपकमिंग आर्टिस्ट येतात आणि त्यांच्या पुढे ठेवतात ते फार छान पद्धतीने एक्सप्लेन करतात. माने सरांचा मोर नेहमीच प्रत्येकाच्या घरामध्ये घर करून गेलाय मनामध्ये, आणि तो बघायचा होता. पहिला अक्षर संमेलनचा लाईव्ह व्हिडिओ मी बघितला होता, दीपक दीक्षित सरांनी तो शेअर केलेला होता, आणि तो मोर बघून बघून मी काढायचा प्रयत्न केला होता, तरी पण तो जिवंतपणा येत नव्हता. मग दुसरं अक्षर संमेलन आलं, जायचं कसं, महिला वर्ग आला, हाऊसवाईफ आली का त्या ठिकाणी बंधनं येतात, देशमुखांची मोठी सून म्हटलं का तिथंही बंधनं येतात. सगळं हँडल करून पालव सरांनी मला सांगितलं, सर आहे इथं, एवढी डेअरिंग केली. पालव सरांनी सांगितलं यावेळेस नवऱ्याला सांगू नको, म्हणजे विचारू नको, सांग मी जाणार आहे. म्हटलं सर नंतर मी बघेल. डेअरिंग केली, बोलले, काहीच नाही, सोपं होतं. इट वॉज इझी की तू जा. ही गेव मी द परमिशन. माझा मुलगा बसलाय हसतोय. आणि इथं आल्यानंतर वाघमारे सर आणि अमित सरांकडं मागच्या वर्षी अँकरिंग होती. कलाकार बसले, त्यांना डिस्टर्ब करू नका, पण मला लागेल तेवढे प्रश्न मी प्रत्येक कलाकाराला विचारले. समीर चांदरकर सर म्हणा, गणेश माने सर म्हणा, सोमनाथ सर म्हणा, प्रत्येक कलाकाराला आपण जेवढे काही प्रश्न, हे 3-4 कलाकारांची मी नावं घेतली आहे. ते कलाकार असे आहेत, दे आर व्हेरी डाऊन टू अर्थ. आय प्रेज देम ॲज अ सरस्वती. त्याच्यामध्ये रिझन असं आहे, विदाउट हॅव्हिंग अन ॲटिट्यूड. कलाकार कितीही मोठा झाला तर ॲटिट्यूड बाजूला ठेवायचा. दे डोंट हॅव एन ॲटिट्यूड. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. समीर चांदरकर सरांचा मी तुम्हाला एक हे सांगते, एक्सपिरियन्स सांगते माझा. महाराजांची रांगोळी करायची होती. सर इथं असा प्रॉब्लेम येतो. रात्री 11:30 वाजता मी त्यांना व्हिडिओ कॉल केलाय. व्हिडिओ कॉलवर रांगोळी दाखवली आणि त्यांनी सांगितलं हा शेड अशा पद्धतीने मिक्स करा म्हणजे तो होईल. या शिवजयंतीची गोष्ट आहे. मोराच्या बाबतीत म्हटलं तर माने सरांना सांगितलं, म्हटलं पुण्यासारखे कलर आमच्याकडे नाहीयेत. सरांनी एकच फक्त फॉर्म्युला, एक मंत्र दिला, एक डोक्यामध्ये फिट करून घ्या की तुम्हाला कुठेही गेले तर हेच कलर भेटणार आहेत, नगरचेच कलर भेटणार आहे, ह्या पलीकडे तुम्हाला ऑप्शन नाहीये. सो तुम्हाला त्याच्यामध्येच काम करायचंय. यू विल नॉट बिलीव्ह, त्याच कलरमध्ये मी काम केलंय. आज मी ज्या रांगोळीचे समजा 2,000 किंवा 3,000 घेत होते आणि मी म्हटले ह्यावेळेस ना मोर जरा चांगला वाटतोय म्हणून मी धडकन बोलून गेले 5,000 माने सरांमुळे. ही डेअरिंग माने सरांमुळे आली. ओके. दुसरं आहे, रांगोळीला जायचं म्हटलं की होमवर्क करावं लागायचं. माने सरांना कॉल करायचा. खूप डोकं खाल्लंय मी, अजूनही खाते. माने सरांना कॉल करायचं, सर असं आहे. नाही तुम्ही जावा, वातावरण बघा, जागा बघा, मग ठरवा. होणार, चांगलं होणार. मी प्रत्येक मोठ्या कलाकाराला एक हात जोडून विनंती करते की अपकमिंग कलाकार जो आहे, जो तुमच्यापर्यंत क्लासेस करण्यासाठी पोहोचू शकत नाही, तर निदान माने सर म्हणा, गवंडे सर म्हणा, अमित बोरकडे सर म्हणा, ह्या लोकांसारखं तुम्ही फक्त एक बूस्ट म्हणून, आपण किक म्हणू, ती जरी तुम्ही बसल्या ठिकाणी दिली तर आज कलावती देशमुख सारखे इथे रांग लागेल. असे भरपूर कलाकार घडतील. स्वतःच्या कलेची कदर करा. ज्या गुरुवर्यांनी तुम्हाला अपकमिंग कलाकारांसाठी पण आहे, फक्त मी मोठ्या कलाकारांसाठी बोलणं म्हणजे त्यांना सल्ला देण्याला मी एवढी पण मोठी नाहीये. मी अजूनही शिकते, मी अजूनही त्यांची एक विद्यार्थिनी म्हणूनच मी इथे येते. आणि अपकमिंग कलाकार जे आहेत मी त्यांना पण असं म्हणेल, तुम्ही कोणाकडून शिकले हे सांगण्याची लाज नका वाटून देऊ. तुम्ही कोणाकडून शिकलेत, बरेच जण सांगत नाही तुम्ही कोणाकडून शिकलेत. ते गुरु आहेत, तुम्हाला कोणामुळे फायदा झालाय हे तुम्ही सांगा. मार्केटिंगचं मी तुम्हाला सांगितलं मगाशी, कशा पद्धतीने तुमच्या कामाचं तुम्ही व्हॅल्यू करून घ्यायचंय. आणि गवंडी सर मगाशी म्हटले की नातेवाईक असला तर आपण फ्री मध्ये द्यायचं की तर परवडत नाही. नातेवाईकांमध्ये फ्री द्यायला, नातेवाईकांमध्ये फ्री द्यायला परवडत नाही. कस्टमर ऍज कम्पेअर्ड टू कस्टमर, रिलेटिव्ह आपल्याला जास्त आहेत, बरोबर आहे की नाही. नातेवाईक जास्त आहेत. तो फ्री द्यायला गेलो तर मग त्याला बरं दिलं, आम्हाला नाही दिलं.
हा प्रश्न उभा होतो. आपण लॉस मध्ये जातो. मार्केटमध्ये जी व्हॅल्यू घेतो ती न घेता निदान बेसिक व्हॅल्यू तुम्ही घ्या. मी प्रत्येक कलाकाराला सांगेन, जर घरातला पाहुणा आपली कदर करेल तर बाहेरचे येणारे आपली कदर करतील. कदर करायला शिकवा. काम कदर करण्यालायक आहे तर कदर करायला शिकवा. हे फार महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट सर, फुलांची ज्या टायमाला रांगोळी मी चालू केली कार्पेटवर चालू केली म्हणजे मी पुढे शिकले नाही काही नाही. माझ्याकडे असंच अचानक एक ऑर्डर आला की आम्हाला सप्तपदी करायची. सप्तपदी म्हणजे काय, अजूनही मराठी माझी खूप कच्ची आहे, मला बरेच शब्द कळत नाही. हेच कलाकारांमधूनच मी बऱ्या काही गोष्टी शिकली आहे. तर सप्तपदी काय हे मुद्दा माहिती नाही, फुलांचं करायचं एवढं माहिती होतं. आणि ते काम विनोद वैष्णव सर करतात. कोरोनाचा पिरियड होता, कोणी संपर्कात येत नव्हतं. तर सरांना मी फोन केला, सर असं असं ऑर्डर आलाय, काय करू? आधी तारीख आहे, बाकीचं नंतर सांगतो. काय सांगितलं, आधी तारीख. अजूनही मी विनोद वैष्णव सरांना भेटलेली नाहीये. आणि माझं फुलांचे जे कार्पेट्स घेते त्याचे मी चार्जेस सांगते तुम्हाला. मी जे फुलांचे कार्पेट्स घेते तर ते त्यांच्यामुळे चालू झालेले आहेत. अजूनही मी त्यांना भेटलेली नाही. ते बोलले आधी तारीख घे, तारीख घे. आणि त्यांना म्हणावं मी जरा कामात बिझी आहे, मार्केटिंग सांगतेय, मी कामाचं मार्केटिंग सांगते, तुम्ही कसं हे करायचं. आणि त्यांना म्हणावं मी थोडी बिझी आहे, मी तुम्हाला अर्ध्या तासाने फोन करते. फक्त फोन ठेवताना आधी विचारून घे त्यांची तारीख काय आणि त्यांचे हे काय, बरोबर, काय काय गोष्टी कुठं कुठं करायच्या तेवढं विचार. फक्त सप्तपदी आहे का वेलकमची पण करायची आहे का, मग नवरदेव नवरीचं स्वागत पण करायचंय, स्टेज जवळची पण करायची, हे सगळे मुद्दे विचारून घे. तेवढं विचारलं. मी अर्धा पाऊण तासाने तुम्हाला कॉल करते, मी कामात बिझी आहे. बिझी वगैरे काही नव्हते. सरांना माझ्याशी जरा चर्चा करायची होती की कसं आपल्याला तो ऑर्डर घ्यायचा. मग चार्जेस वगैरे कसे सांगायचे ते पण सांगितले. सगळं झालं बोलून. सरांनी सांगितलं 6,000 सांग, पहिलंच काम आहे. आता ते आलं आमच्या पोस्टर डिपार्टमेंट मधून, साहेबांचे साहेब होते, माझ्या मिस्टरांचे साहेब होते. 6,000 म्हटलं की राऊंड फिगर 5,000 देणार हे नक्की होतं. विश्वास नाही बसणार. पहिला फ्लावर कार्पेट सप्तपदीचा कोरोना काळातला, तो माझा मी त्यांना सांगितला 9,500 रुपये. विनोद वैष्णव सरांनी किती सांगितले? 6,000. मी सांगितले 9,500. बरोबर सांगितले. कोले साहेब आहेत त्यांचं नाव. कोले साहेब ओके ओके डन करा, पण राऊंड फिगर करा 9,000. रिअल ट्रूथ आहे. 9,000 करा. म्हटलं सर बोलून झालं, डील फायनल झाली, तारीख घेतली, सगळं इकडे अंग्याचा बोंग्या काहीच येईना, करायचं कसं? सरांनी सांगितलं एवढे एवढे किलो ऑरेंज फुलं, एवढे येलो फुलं, एवढे पार्सली, एवढी पार्सली नाव पहिल्यांदा ऐकलेलं, पार्सली लिहून घेतलं. पार्सली एवढी, व्हाईट शेवंती एवढी आणि गुलाब एवढा, एवढ्यांची कटिंग कर. कटिंग केल्या नंतर तू व्हॉट्सअप तुझा चेक कर. त्यांनी काही त्यांचे बेसिक मला जमतील अशा पद्धतीचे काही फोटोज टाकले. डोंट कॉपी कम्प्लिटली, ऑर इफ यू वॉन्ट यू कॅन कॉपी कम्प्लिटली. कॉपीवरचं पण मी सांगते नंतर. सरांनी ते सांगितलं, त्या पद्धतीने मी काम केलं. दॅट वॉज माय फर्स्ट ऑर्डर. सरांनी सांगितलं 6,000. मी सरांना सांगितलं, नंतरून मला विचारलं सरांनी ऑर्डर कसा झाला, काय झालं, छान झालं वगैरे सगळे सांगितलं. आणि चार्जेस किती घेतले म्हटलं 9,000. अरे बापरे, तू गुरुची पण गुरु निघली. ही वॉज व्हेरी हॅपी. स्टील ही इज नॉट हिअर, ही गायडेड मी. ते तिकडे पुण्याला बसून ते गाईड करतात. ओके. सो आणि दुसऱ्या कॉपीवर बरेच जण आता कॅलिग्राफीचं आता फर्स्ट 1 नंबरला कोणते सर आले होते, माझं त्यांचा पहिलाच परिचय, मी त्यांना बघितला आज. ते म्हटले की एवढे 99 रुपयाला काहीतरी 199 की काहीतरी म्हटले, ते विकलं. ओके. प्रसाद मुंडे सर म्हणून आहे ते कार्पेट वर्क करतात. स्टेट मी फक्त गोल रांगोळ्या करायचे आणि त्या गोल रांगोळ्यांमधून मला ते कार्पेट वर्क, प्रसाद मुंडे सरांची कॅलिग्राफी, आणि ते म्हणजे जबरदस्त काम आहे त्यांचं पण. आणि त्यांना मी विचारायचे, मॅडम तुम्ही बघून करा माझी रांगोळी, यू टेक द परमिशन, कॅन आय कॉपी युअर वर्क. काही खालीपणा नाहीये. तो माणूस नाही म्हटला तर त्याची क्रिएटिव्हिटी आहे, ॲटिट्यूड नाहीये त्याचा, ती त्याची क्रिएटिव्हिटी आहे. कॅन आय कॉपी ऑर कॅन आय मेक एन इनोव्हेटिव्ह फ्रॉम समथिंग फ्रॉम युअर वर्क, तो यू शुड टेक द परमिशन फ्रॉम द आर्टिस्ट, असं मला वाटतं. कारण त्याचं काम तुम्ही कॉपी करतात आणि म्हणतात, नाव खाली लिहून देतात, हा कला आर्ट्स, चुकीचं आहे. ते त्या व्यक्तीचं एक तर आपण डिसरिस्पेक्ट करतो आणि त्याची परमिशन घेऊन आपण काम करतो. त्या टायमाला कुठेतरी बूस्ट पॉईंट भेटतो.
पण एक लक्षात घ्या, स्वतः कलावती देशमुख स्वतःचं काम जेव्हा दुसऱ्यांदा कॉपी करेल तर तिचं काम तसं येत नाही. अनुभव असेल प्रत्येक कलाकाराला. स्वतःचं काम जेव्हा स्वतः कलाकार स्वतःच काम कॉपी करतो तेव्हा तसं कॉपी टू कॉपी येत नाही, हे प्रसाद मुंडे सरांनी मला सांगितलं. आणि त्याच्यामधून कसं इनोव्हेटिव्ह करता येईल किंवा वेगळ्या पद्धतीने करता येईल हे पण मला सांगितलं. म्हणजे आज इथं उभी आहे ते अशा कलाकारांमुळं आहे. आणि एवढं मोठं संमेलन तुम्ही करणं, इट्स नॉट अ जोक. अमित सर, वाघमारे सर, सगळ्यात लहान बाळ घरामध्ये असल्यानंतर वेड्यावाणी करतं आणि त्याचे लाड पुरवणं आणि सांभाळणं म्हणजे वाघमारे सर आणि अमित सर करतात. एवढा सगळा जमाव आपण एकत्र आणतो. वेगवेगळ्या मानसिकतेचे लोक असतात, अरे हे व्यवस्थित झालं नाही किंवा ते व्यवस्थित झालं नाही किंवा बोलणं सोपं आहे. मी चॅलेंज मारते, तुम्ही करून दाखवा तुमच्या गावामध्ये. फक्त मी जास्त नाही, इथं तरी 300 लोक गोळा झालेली आहेत, 300 कलाकार गोळा झालेली आहेत, मान सन्मानाने गोळा झालेली आहेत. मी म्हणेल फक्त तुम्ही 20 आर्टिस्ट तुमच्या गावामध्ये हा संमेलन करून दाखवा आणि जर केला तर पूर्ण खर्च मी करायला तयार आहे. 20ची काय पुढच्या वर्षी 20 जणांचं रजिस्ट्रेशन करा. नाही नाही नाही, फक्त 20च जण. पण नाही, जे कोणी हे म्हणतात ना की इथं हे कमी झालं, हे असं केलं, इथं हे कमी पडलं, बोलणं सोपं आहे. एवढे कलाकार 4 ठिकाणचे एकत्र आणणं, रात्री अपरात्री जर एकटी महिला जर येती तर तिची पण सांभाळ घेऊन आणि तिला पण व्यवस्थित जागेवर पोहोचवणं एवढं सोपं नाहीये. म्हणजे हा संमेलन असाच पुढं चालत राहावं आणि असेच जास्तीत जास्त कलाकार घडावेत, तेवढंच मी बोलेन. एवढं बोललं आता कलाकारांना ते डिस्टर्ब करणार नाही, त्यांचं आजचं करून पूर्ण झालं. रांगोळीचा विषय झाला, म्हणजे कॅलिग्राफीवरती आपण बरंचसं बोललो. राष्ट्रीय कला अकॅडमी आहे, त्या अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक गणेश माने सर आहेत. दरवर्षी या संमेलनाची स्वागत रांगोळी त्यानंतर डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करतात. तर त्यांनी अनेक कलाकार पुण्यामधले तयार केलेले आहेत. एक गायत्री पाटील नावाची गेल्या वर्षीची मुलगी होती, तिला आपण पुरस्कार दिला. ती शाळेत फलकलेखनची खूप आवड होती आणि ती फेसबुकवरती मला फॉलो करायला लागली. राहत होती पुण्यात आणि तिला हळूहळू फलकलेखन ग्रुपमध्ये ॲड केलं. फलकलेखन छान करायला लागली, शाळेतल्या कार्यक्रमाचे सगळेच बोर्ड ती करायला लागली आणि त्यातून तिला कलेची भरपूर आवड निर्माण झाली. आणि तिच्या आईने कॉल करून विचारलं की कलेची आवड आहे, हिला क्लाससाठी काय करावं लागेल. म्हटलं कोणकोणत्या कला शिकायचे, तर म्हणजे मला ब्लॅकबोर्ड रांगोळी ब्लॅकबोर्ड शिकायची आणि तुमच्यासारखी रांगोळी पण शिकायची. ते म्हणलं माझ्यापेक्षा छान काढायला शिकशील, म्हणलं तू पुण्यात राहते आणि पुण्यात राष्ट्रीय कला अकॅडमीशी तू कनेक्टेड हो. तर गणेश माने सरांचा नंबर दिला, असा बऱ्याच जणांना दिलेला आहे. आणि ते गायत्री पाटील राष्ट्रीय कला अकॅडमीला जॉईन झाली आणि आज जसं गणेश माने सरांचं हँड आहे तसंच तिचं सुद्धा वर्क तितक्याच क्वालिटीचं आहे, त्या पद्धतीनं करते. आमचे सुरेश माळे सर मॅडम डॉक्टरेट आहेत, मंगळवेढ्यातून आटपाडीला त्या पहाटे 4 वाजता ट्रॅव्हल्सने येतात. पण कोरोनामध्ये त्यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय होता पारंपरिक, तो बंद झाला. माझ्यासोबत रांगोळीला यायला लागले, रांगोळी शिकले. मी आज रांगोळीची ऑर्डर घेतो ते त्यांच्यासाठी घेतो की 4 पैसे त्यांना त्या रांगोळीतनं मिळावे. आज मी 3-4 हजार रुपये तर घेतो, पण माझ्यापेक्षा जास्त परस्पर ऑर्डर घेतात, 6-7 हजार रुपये घेतात. आपण गुरूंची वाट बघत बसत नाही, जावा तुम्ही करा, बिंदास्त करा. मी माने सरांना विनंती करतो की तुमच्या संस्थेचं काम कशा पद्धतीनं चालतं त्याविषयी बाहेर गेले. बरं, तोपर्यंत महाडचे अक्षरशिल्प ही संस्था आहे, त्यांनी या संमेलनासाठी यावर्षी दरवर्षीच मदत करतात. ह्या वर्षी सुद्धा अगदी 21,000ची मदत त्यांनी जाहीर केलेली आहे. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. त्यांनी आजपर्यंत अक्षरशिल्प संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना घडवले. त्याचबरोबर आजची जी पिशवी त्यांनी दिलेली आहे ती सुद्धा त्यांनी सगळ्यांना प्रोव्हाइड केलेली आहे. त्यांचे सुद्धा आभार ते मत व्यक्त करतील. त्याचबरोबर आपले जे आणखी एक स्पॉन्सर आहेत, म्हणजे USA मध्ये बसून भारतातल्या कलाकारांना ते प्रोत्साहन देतात, काही गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती प्रोव्हाइड करतात, शशिकला फाउंडेशन. तर त्याचे प्रमोद वेंगणकर सर आहेत, त्यांचं पेज आहे. फक्त अक्षरशिल्प संस्था असेल किंवा शशिकला फाउंडेशन आहे, आपण फॉलो करूया. तुम्ही जरी कुठे कार्यशाळा घेणार असाल त्यांच्याशी अप्रोच व्हा.
तुमचा जाण्या येण्याचा खर्च किंवा कार्यशाळेचा खर्च सुद्धा ते घेतं. ते माझ्या पाठीमागे 2 वर्षापासून लागली होती की तुमच्याकडे जे क्लास चालतात ऑनलाईन विद्यार्थी घ्या, काही गरीब विद्यार्थ्यांना घ्या, त्याची फी आम्ही पे करतो. मी म्हटलं सर तुमच्याकडून फी घ्यायचं मला नाही पटत, तुम्ही विद्यार्थी सुचवा, मी त्यांना मोफत ऍडमिशन देतो. कारण मी पैशाची अपेक्षा धरत नाही. एखादा खरंच गरीब विद्यार्थी माझ्यापर्यंत आला तर त्याची सुद्धा मी फी घेत नाही. तर तुमच्याकडून मी त्याची फी घेणं हे योग्य वाटत नाही. त्यांना तो खूप चांगला माझ्यातला गुण वाटला म्हणून आपल्या संमेलनासाठी ते दरवर्षी मदत करतात. या वर्षी पण त्यांनी एक 10,000 रुपये आपल्या संमेलनासाठी मदत करतो म्हटलेत. म्हणजे फुल न फुलाची पाकळी अशा पद्धतीनं जर फंड येत राहिले तर आपला सुद्धा आपण याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार कशा पद्धतीने करायचे हे आपल्या हातात आहे. आणि ह्या 2 संस्थांचे जे फेसबुक पेज आहेत ते फक्त आपण फॉलो करू शकतो, लाईक करू शकतो. म्हणजे आपण सगळ्यांच्या ज्या संमेलनाचा जो खर्च आहे टोटल तो आपल्या कॉन्ट्रीब्युशन पेक्षाही जास्त होतो. तर ह्या अशा दानशूर व्यक्ती समोर येतात आणि त्यामुळे तो खर्च सुद्धा मॅनेज होऊ शकतो. यातल्या बऱ्याचशा गोष्टी फक्त आपल्याला प्रिमायसिस हा विद्यापीठाचा वापरतो, सगळा खर्च आपण करतो. जागा मिळणं पण खूप कठीण आहे आणि या संमेलनाला आपल्याला वरच्या स्तरापर्यंत घेऊन जायचं असेल तर अशा काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांचं नाव आपल्या संमेलनाशी जोडणं गरजेचं आहे. म्हणून आपण शिवाजी विद्यापीठ मध्ये घेण्याचं हे ठरवलेलं आहे. आणि ह्या सगळ्या ज्या आजच्या संमेलनाची न्यूज आहे हंकारी सरांना माहिती आहे संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये झालेली आहे. त्याची वाहवा आपल्या जागेमुळे आपण थोडस आपल्याला काही बंधनं पाळावी लागतात. हे जर फ्री झालं तर मर्यादा राहणार नाही. आपण अगदी हजारोच्या संख्येने इथं मॉब उपस्थित होईल पण तो आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे. कारण तुम्ही एवढ्या लांबून आलेले तुमची सोय अगोदर करणं ही महत्वाचं आम्ही जबाबदारी मानतो. त्यामुळे बाहेरचे जास्त आम्ही घेत नाही. सर स्थानिक ज्येष्ठ सुलेखनकार आहेत ते सुद्धा रजिस्ट्रेशन करून आहेत. म्हणजे कोल्हापूरमध्ये असून सुद्धा पहिलं रजिस्ट्रेशन सरांनी केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपला संमेलनाचा डोलारा चालू आहे. मी माने सरांनाही बोलायला संधी देतो कारण ह्याच्यानंतर त्यांचाच डेमो होणार आहे. पावसाचं वातावरण बघून आले ते बघायला बाहेर गेले होते. त्याच्यापूर्वी फक्त महाडिक सर 2 मिनिटं बोलतील आणि नंतर गणेश माने सर बोलतील. नमस्कार, मी नरेंद्र गौरी रामराव महाडिक महाड रायगड मधून आलोय. माझे 3रं संमेलन आहे. तुमच्यासारखाच मी अक्षर मित्र आहे आणि हा अक्षराच्या वारीचा एक वारकरी आहे. सांगायला आनंद आणि अभिमान वाटतं की 1 जानेवारी 2008ला अक्षरशिल्प नावाची संस्था आपण स्थापन केलेली. माझे वडील स्वर्गीय रालम महाडिक गुरुजी त्यांचं अक्षर खूप सुंदर होतं. ते शिक्षण विस्तार अधिकारी होते आणि सुदैवाने माझंही अक्षर चांगलं होतं. तर अक्षर चांगलं आहे तर ते अनेक लोक सगळे बोलतात ना, जसंच पत्रिकांवर नावं टाकून द्या, फलक लेखन करा, जे जे चांगलं असेल तिथं आम्ही पाहिजे. म्हटलं ठीक आहे. तो सगळा भाग करत असताना माझे एक डॉक्टर मित्र आहेत, डॉक्टर दाभडकर, बालरोग तज्ञ. तो म्हणला अरे नरेंद्र तुझं अक्षर चांगलं आहे तर माझ्या मुलाचं अक्षर घेशील का, त्याचं अक्षर खराब आहे आणि त्याचे मार्क्स कमी होत आहेत, तू त्याच्यासाठी काय करू शकतोस का. म्हटलं ठीक आहे. म्हणून मी त्याचं हस्ताक्षर सुधारण्यासाठी मी माझ्या स्वतः याविषयीची अनेक पुस्तकं वाचली, जगभरात काय चाललं हे वाचलं आणि मी स्वतःचा सिलेबस डिझाईन केला आणि त्या विद्यार्थ्याचा अक्षर मी सुधारण्याचा प्रयत्न केला. आणि परत एकदा सांगायला आनंदाने अभिमान वाटतो, त्या मुलाचं अक्षर इतकं सुधारलं की तो टॉप आला आणि आज तो डॉक्टर झालेला आहे, तो अमेरिकेत आहे. हा माझा पहिला विद्यार्थी. मी तो त्याच्यानंतर दुसरा आला, तोही पहिला आला. त्यामुळे खूप लोक यायला लागली. एका शाळेत मी ज्या बँकेवर डायरेक्टर आहे, अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन बँक, जी 75,000 सभासदातून मी बिनविरोध निवडून आलो, त्यांची 1,000 कोटीची आमची टर्नओव्हर आहे. अशा बँकेवर मी काम करतोय. आणि त्या बँकेच्या चेअरपर्सनने मला सांगितलं की त्यांची शाळा होती, त्या शाळेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, मुख्याध्यापकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक वर्कशॉप करायचं होतं आणि मी तो वर्कशॉप केला. आणि माझ्या लक्षात आलं की मी कोणाचेही अक्षर सुधारू शकतो. आणि 1 जानेवारी 2000 जेव्हा मी सुरुवातीला
फ्री करत होतो, 7 वर्ष मी फ्री करत होतो, तेव्हा मला किंमत नव्हती. आणि आज मी पैसे घेऊन करायला लागलो तर अख्खा महाराष्ट्र माझ्या पाठीला गेला. तुम्ही म्हणाल की अक्षरातनं किती रुपये मिळू शकतात, कोण सांगू शकेल? मी माझी पहिली बॅच मी 45 दिवसाचा सर सिलेबस डिझाईन केला आम्ही सर. अल्टरनेट डेज घेत होतो. महाडमध्ये 58 विद्यार्थी होते. नंतर तोडणकर सर 2009ला मला जॉईन झाले. आज ते आमचे मास्टर ट्रेनर आहेत. या सर प्लीज. तर आम्ही ज्या वेळेला सुरुवात केली, आज विषय अर्निंगचा आहे की अक्षरातून काय मिळू शकतो. आपण सगळं अक्षराचे बारकरी आहात. ज्या वेळेला सुरुवातीला प्रत्येक तालुक्यात 20-20 मुलं घेण्याची बॅचेस केल्या, कोऑर्डिनेटर नेमले, पण मला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नव्हता. आणि आज अशी कंडिशन आहे की माझे 1 लाख विद्यार्थी झालेले आहेत. मित्रांनो, अक्षरातून किती पैसे मिळू शकतात काय कोणतेच. मी 1 जानेवारी 2008 त्याची 2024 ते अंदाज गेज तुम्ही तर मगाशी बोलात की किती पैसे घ्यायचे, कारण काय तुम्ही बोलात ना की घ्यायचं की नाही, क्लास घ्यायचं की नाही, किती कॉन्फिडन्स असायला पाहिजे. हा 24 पर्यंत एक अंदाज तुमचा बोला ना. तुमची कॅपॅसिटी किती आहे बघ. 5 ते 6 लाख रुपये. आणखी कोण सांगेल? 1 कोटी. कोण बोला? त्यांच्यासाठी एकदम जोरदार टाळ्या होत्या. त्याला अक्षरातनं माणसाला कोट्यावधी रुपये मिळू शकतात त्याची खात्री आली. बरोबर सर? हे बुजुर्ग आहेत. कोण सांगू शकेल? काय अंदाज? बोला बोला सर. परत मागे येत आहे तुम्ही. 10 लाख. बघा, ठरवलं तर काय होऊ शकतं. मी तुम्हाला तेच सांगतोय. मी मगाशी माने सरांना तेच सांगत होतं. ते गुरु आहेत माझे, पण सरांनी म्हटलं तुम्ही जर कमर्शियल केलं तर काय होऊ शकतं. बोलायला काही हरकत नाही का? पैसे नाही पडत बोलायला. सर सांगा. 2 कोटी. व्हेरी गुड. व्हॅल्युएशन वाढत चालले. बोला 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 ना. कुलकर्णी मॅडम बोला ना. हा, काही हरकत नाही. बोला लवकर. हा, अगदी बरोबर आहे. मित्रांनो, मी आतापर्यंत 5.5 कोटी रुपयाचं काम केलेलं आहे. आत्ता सांगतो मी, आता 1 एप्रिल 2023 ते मार्च 24ला 87.5 लाख रुपयाचं वर्क ऑर्डर मिळाली आणि ते कम्प्लीट केलं. हे जे साक्षीदार आहेत, हे माझे मास्टर ट्रेनर आहेत. हे विचारा किती महिन्याला कमवतात ते. हे माझ्यासोबत आहेत. हे सांगायचं तात्पर्य एवढं की तुमची इच्छाशक्ती असेल तर काहीही होऊ शकतं. आणि माझं स्वप्न आहे 100 कोटी रुपयाचं. आणि त्यासाठी मी आता या महिन्यात मी दिल्लीला रजिस्ट्रेशन करून घेतोय की गव्हर्नमेंट महाराष्ट्राचं काम मिळवायचं असेल तर तुम्हाला 100 कोटीचं रजिस्ट्रेशन लागतं. आणि ते दिल्लीला होतं. आणि लवकरच आपण ते रजिस्ट्रेशन करतोय. आणि अख्ख्या महाराष्ट्रात आपण ही चळवळ अतिशय जोमाने तुमच्यासारख्या अनेक लोकांना सोबत घेऊन आपण ती करणार आहोत. थँक्यू. आणि ह्यासाठी माझ्यासोबत असणारे माझे मित्र आणि जे अक्षरावर प्रेम करतात, त्यांचा मुलगाही आता आहे, भवित आहे ना, भवित तोडणकर, त्यांनी चमत्कार केलेला आहे. हा, आणि विशेष म्हणजे मी काल मॅडमला सांगितलं, आम्ही बोरकडे सरांच्या वहिनीला, की ते बोला अरे 1 लाख विद्यार्थी. तर मी म्हटलं मॅडम हो, पण माझे आदर्श अमित सर आहेत. कारण की आजही मी कॅलिग्राफीचा बेसिक कोर्स सरांकडनं केला आणि ॲडव्हान्स कोर्स आम्ही दोघांनी, मी आणि अमित, आणि मी आयुष्यभर विद्यार्थी राहायचं ठरवलेलं आहे. माझी स्वतःची होप फाउंडेशन नावाची संस्था आहे आणि 500 मुली शिक्षणासाठी दत्तक घेतल्यात. दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाने मला आत्ताच 12 मार्चला समाजभूषण पुरस्कार म्हणून मिळाला. मला वैयक्तिक मिळाला आणि माझ्या होप फाउंडेशनलाही ह्याच वर्षी मिळाला. एकाच वर्षी दोन्ही समाजभूषण पुरस्कार मिळणारी एकमेव व्यक्ती आहे आणि संस्था आहे. जे आता मी तुम्हाला या दिलेल्या आहेत पिशव्या, तर त्याचंच प्रतीक आहे. आणि भविष्यात 1000 विद्यार्थ्यांनी दत्तक घेण्याचं स्वप्न आहे. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि सहकार्य अपेक्षित आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. कृष्णकांत तोडणकर माझ्यासोबत माझा सुपुत्र भवित, जो अमित सरांचा फॉलोअर आहे. प्रत्येक गोष्ट त्यांची तो फॉलो करतो. आणि ह्या अक्षर संमेलनात मी 3ऱ्यांदा इथे आलो आहे.
वर्षभर शिकवायचं आणि 3 दिवस शिकून जायचं, ह्यासाठी आम्ही इथे वर्षभर शिकवायचं विद्यार्थ्यांना आणि 3 दिवस इथून शिकून जायचं, ह्यासाठी सर्वांना पाहण्यासाठी, त्यांच्याकडून शिकण्यासाठी वर्षातले 3 ते 4 दिवस आम्ही खास फेअर ठेवतो. आणि शिकता शिकता शिकवायचं आणि शिकवता शिकवता शिकायचं, एवढं मात्र धोरण आहे. सांगायला अभिमान आणि आनंद ह्या गोष्टीचा आहे. सरांनी माझ्या छंदाला दिलेलं व्यावसायिक स्वरूप, मी क्राफ्ट टीचर्स होतो. मी बरेचसे महाराष्ट्रातील पहिला उपक्रम बनवला होता बाटलीत जहाजाची उत्क्रांती या विषयावर. 600 पेक्षा जास्त बोट्स माझ्या तराप्यापासूनच्या मोठ्या स्पीड बोटीपर्यंत, त्याचे सगळे TV चॅनल्स आहेत. अगदी व्हिजिट कॉलेज माटुंगापासून वाई, सातारा, पाचगणी, खंडाळा, शिरोळकर इथपर्यंत मी. पण सरांनी त्याला प्रोफेशनल रूप दिलं, माझ्यातलं टॅलेंट ठरलं. सर म्हटलं वी वर्क टुगेदर, पार्ट टू फॉलो. आम्ही एकत्र काम केलं आणि आज महाराष्ट्रभर मी जवळजवळ मागच्या 10 वर्षात सरांसोबत, त्या दिवशी काउंट केलं, 657 शाळा, 1,58,000 विद्यार्थी, 10,500 शिक्षक, 3,500 मुख्याध्यापक आणि रायगड जिल्ह्यातले सगळे एज्युकेशन ऑफिसर यांना हस्ताक्षर आणि पेपर प्रेझेंटेशनचा ट्रेनिंग दिलं. आता मगाचपासून हे सगळं चालू व्यावसायिक ग्रुप. आता व्यावसायिक ग्रुप देताना माझं एक थोडंसं असेल की ट्रॅक सोडून थोडंसं जा, इन्व्हेंटर बना ह्याच्यामध्ये. जसं आम्ही गावामध्ये राहतो, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हस्ताक्षर माहिती आहे, सुलेखन माहिती आहे, किंवा हस्ताक्षर शिकवताना फक्त हस्ताक्षर आयदर इंग्लिश और मराठी हे शिकवलं जातं. पण ह्याला आम्ही जबरदस्त एक जोड दिली, हस्ताक्षरासोबत त्याला पेपर प्रेझेंटेशन जोड दिली. जे विद्यार्थी 10वी 12वी विद्यार्थी परीक्षा देतात आणि कोरोनामुळे दुर्दैवाने याची गरज इतक्या पटीने वाढली आहे आणि त्याच्यावर आम्ही दोघांनी सिलेबस बनवलाय. आपले चॅलेंज आहे, आम्ही 12 तासात मुलांचं अक्षर कसंही असू दे, 8 तासात अक्षर बदलतो मराठी आणि इंग्रजी, आणि पुढच्या 4 तासात त्यांना बोर्डाचा पेपर कसा लिहायचा इन द व्ही ऑफ एक्झामिनर, हाऊ टू राईट बोर्ड एक्झाम पेपर्स, ह्याच्यावर आपलं इन्व्हेन्शन आहे. विज्ञानातील आकृत्या कशा काढायच्या, हार्ट डायग्राम मी 6 सेकंदात दाखवले. तर सायन्सचे बुक आहे ना, त्याच्यावर सुलभा विद्यार्थी मॅडम आहे, माडमध्ये वर्कशॉप होता त्यांचा. हार्टसारखी डायग्राम 6 सेकंदात आउटलाईन करून विद्यार्थ्यांना ते 1.5 मिनिटात कसं काढायचं ह्याचं प्रात्यक्षिक. असं करता करता मी इन्व्हेंटर झालोय. सोबत मुलं जी व्हायब्रेट होत चालले त्यांचे ब्रेन ॲक्टिव्हेशन करायचं काम हा करतोय. त्याची कला मला वाटते मागच्या 2 वर्षापूर्वी सरांनी त्याचं हे नव्हतं टॅलेंट. एकाच वेळा तो 3 पेन लिहितो, 1 पेन तोंडामध्ये आणि 2 हातात 2 पेन, आणि त्याचं बघून 6,500 विद्यार्थ्यांनी दोन्ही हाताने लेखन करायला शिकले. याचं कारण त्यांचं ब्रेन ॲक्टिव्हेशन. आता मुलं मोबाईल आणि कॉम्प्युटरमुळे व्हायब्रेट झाले, एक 10 ते 15 मिनिटं ते स्थिर बसू शकत नाही, मॅक्स टू मॅक्स 15 मिनिटं 10वी 12वीची मुलं. पण मग अशा विद्यार्थ्यांना त्यांचं ब्रेन ॲक्टिव्हेशन केलं, मग त्यांच्यातली जी निगेटिव्हिटी काढून त्यांना पॉझिटिव्हिटी भरून देण्यासाठी त्यांचे दोन्ही ब्रेन ॲक्टिव्हेशन करून त्यांचं हस्ताक्षर सुधारून त्यांना पेपर प्रेझेंटेशन शिकवायचं काम ही संस्था करते. आणि हे करता करता आम्ही सर किंवा असं सगळी पूर्ण टीम यांचं खूप मार्गदर्शन. दररोज प्रत्येक पोस्टर बघितली जाते, आवर्जून ह्याला दाखवली जाते. आणि माझ्या गावामध्ये एक अकॅडमी आहे माझी स्वतःची, की मी चिंचवलीवाडीसारख्या गावामध्ये राहतो. सर महाडमध्ये राहतात, मी चिंचवलीवाडीचे 150 मुलं माझ्याकडे, 150च्या 150 मुलं जवळजवळ दोन्ही हाताने लिहितात, काही मुलं तोंडाने लिहितात. आणि आमचं टॅगलाईनच आहे की आम्ही नाही घडवत तुमचं भविष्य, आम्ही तुम्हालाच घडवतो भविष्यासाठी. भविष्यात ज्याच्याकडे स्किल आहे तो स्पर्धेत टिकणार आहे. आणि आनंदाची गोष्ट मगाशी सरांशी शेअर केले, आणि लवकरच सर तुम्हाला सांगतीलच किंवा जाण्यापूर्वी, तरीही सगळेजण आता सोबत माझ्या माईक आहे. एक माझं घर जे आहे बनवलंय पूर्ण जांभ्याचं आहे, 4ही बाजूनी कलात्मक त्याचं हे आहे. आणि प्रत्येक घरामध्ये प्रत्येक असं मला वाटतं मी 750 क्रॉप हे केलेत, म्हणजे 750 कॉलम ब्लॉक्स आहेत. प्रत्येक इथल्या कलाकाराची, माझ्या अक्षर मित्रांची आठवण म्हणून प्रत्येकाला अपील करून त्यांचे 2 मास्टरपीस मागवणार आहे आणि त्याची प्रिंट करून अक्षरांचं घर म्हणून माझी एक कन्सेप्ट आहे. जसं अक्षराचं गाव भिलारमध्ये आहे, आणि जर तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा असतील तर ते कन्सेप्ट लवकरच माझा 9 जूनला वाढदिवस आहे, त्याला मी लॉन्च करणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात सरांच्या हस्ते त्यांचे 2 लेखन घेऊन तिथे 2 कट्टे बनवलेत, ज्याच्यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक आर्टिस्ट तिथे जाऊन डेमॉन्स्ट्रेशन करेल, माझ्या विद्यार्थ्यांना दाखवेल, आणि त्याचा स्वतःचा हस्तलिखित आणि मनोगत असेल अशा प्रकारचं एक स्वप्नातल घर. त्याचा फोटो मी नक्कीच शेअर करेल. सरांनी मी मगाशी बोललोय. सर तुमच्या शुभेच्छा, आणि मला वाटतं लवकरच तुमची टीम त्यासाठी का होईना यावी अशी विनंती, आणि तुमच्या बोलायला संधी देतो. संधी दिला त्याबद्दल धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.
यानंतर गणेश माने सरांना विनंती करतो की राष्ट्रीय कला अकॅडमीची कार्याविषयी त्यांनी माहिती द्यावी. सरांनी आमंत्रण दिले. आम्ही बुलढाण्याला गेलो होतो. फक्त डिझेलचा खर्च सोडला तर चहाचा सुद्धा आमचा खर्च झाला नाही. जवळपास 5 दिवस आम्ही बुलढाणा अकोला असं करत करत आलो होतो. हे अक्षर संमेलनाचं आपलं फलित आहे. आज टपळे सर आता महाराष्ट्र दौरा रिटायर झाले, दौरा सुरू केलाय. जाताना साडी चोळी घेऊन जातात ते सगळ्यांकडे. खूप मोठी ह्या संमेलनातून एक सगळी माणसं जी जोडतो ना, एक आपली फॅमिली तयार होते सगळी आलेली. आणि ह्या फॅमिलीत वरचीवर आता नवीन सगळे मेंबर्स ऍड होतात. ती खूप मोठी गोष्ट आहे. तर सगळ्यांनाच परिचय व्हावा. भविष्यचं काम खूप सुंदर आहे. पहिल्या संमेलनाला जे आले होते त्यांनी ते बघितलंय. तर आपण पहिलाच पुरस्कार दिलेला आहे की तोंडाने लिहितो, दोन्ही हाताने लिहितो. आणि इथं आल्यानंतर आता सर बोलताना थोडंसं वाटलं असेल की एवढे एवढे पैसे गुंतवा, दाम दुप्पट होतील, असं सेशनला आलंय की काय. अक्षरातून ते जे सांगतात ते अतिशयोक्ती नाहीये. तरी काम केले इतक्या वर्षी, हस्ताक्षरावरती काम करत होते. कॅलिग्राफी पासून थोडंसं अलिप्त होते. आता कॅलिग्राफी क्षेत्रात सुद्धा त्यांनी काम सुरू केलेलं आहे. त्यात पण त्यांना चांगले यश मिळावं या शुभेच्छा. आणि लवकरच आपलं अक्षरांचं घर संपन्न व्हावं या देखील शुभेच्छा. माने सर, माझं नाव गणेश माने. बऱ्यापैकी सगळेच जण मला भेटले, माझ्याशी बोलणं झालं. मी सगळ्यांना भेटलो. मला काही आठवत होते, काहींनी चेंजेस केले स्वतःमध्ये. एक जण तर असे मला सकाळी सकाळी भेटले की त्यांनी आता केस काळे केले, दाढी काढून टाकले ना, ओळखलं का मला म्हणतात. मुंबईचे होते ते, नाईक सर कदाचित. आणि असं इतकं त्यांनी गुगली टाकल्यासारखं मला अगदी खांद्यावर हात वगैरे घालून अगदी बोलायला लागले. मी प्रश्नच होता, अरे माणसाला आवाज फक्त माहित होता, माणूस कोण लक्षात येत. हे जे होतं ना, हे सकाळी सकाळी पहिलं दर्शन घडलं आम्हाला सगळ्या मित्रांना. मी आमची जी काही राहण्याची व्यवस्था आहे, तर आमच्या त्या इमारतीमध्ये जे लोक राहतात ना, त्यांना मी सकाळी सकाळी जाऊन सांगत होतो, दात घासू नका रे कुणी, दात घासू नका रे कुणी, असं सांगत होतो. आणि आता आपली जी हेल्थ चेकअप सरांनी घेतली खाली, त्यांचं नाव काही झिरे सर, तर त्यांना मी भेटायला त्यांच्या रूमपर्यंत गेलो आणि त्यांना दरवाजा उघड्या म्हणून त्यांना सांगावं की दात घासू नका. तर एक थोडासा एक रिफ्रेशमेंट म्हणून सांगतो तुम्हाला की बराच वेळ झाला, तुम्ही बऱ्याच जणांचं ऐकलं. तर आज सकाळचा ताजा किस्सा की मी त्यांना सांगायला गेलो दात घासू नका. ते माझे 5वे का 6वे व्यक्ती होते. तर हां म्हणा, त्यांनी फक्त मला हां हे उत्तर दिलं. ते कसं दिलं, कोणाला फेस आलेला ब्रश होता. तेवढा एकच शब्द त्यांना त्यावेळेला बोलता येणार होता, त्याच्या पलीकडे नाही. त्यांच्या तोंडामध्ये ब्रश होता, तोंडाला फेस आलेला होता, असे थांबले होते. खूप प्रश्नार्थक माझ्याकडे पाहिलं. म्हटलं ठीक आहे, यांची सकाळच वाईट गेली. त्यांनी त्याच्यावरही पर्याय शोधून काढला, मला नंतर सांगितला त्यांनी. आणि तो खूप छान पर्याय होता की त्यांच्या मित्रालाही कळत नाही आपल्यासोबत काय झालं. त्यांनी मित्राची पाण्याची बाटली संपून टाकली. तर ठीक आहे, जोकचं पार्ट. आपण सगळेजण बराच वेळा हसले नव्हता असं माझा अंदाज असावा, म्हणून मी थोडंसं सकाळचे किस्से सांगावे म्हणलं हसतील. त्या सगळ्यांतर मी माझी ओळख करून देतो थोडीशी की मी BA ग्रॅज्युएट, त्याच्यानंतर ATD केलं आणि ATD नंतर GD आर्ट कम्प्लीट केलं. जे प्राथमिक शिक्षण होतं त्यात इतका हुशार होतो की 9वीत 3 वर्ष होतो. आतापर्यंत शिक्षण 3 वेळा सोडून दिलेलं. तर शिक्षणाची उमेद थांबवत नव्हती, शिकत गेलो. आणि घरच्यांच्या विरोधाला न जुमानता, घरच्यांनी मला शिक्षण थांबवायला लावलं होतं, पण मी न ऐकता मी माझ्या स्वखर्चानं मी शिक्षण केलं. आता तो स्वखर्च जो आहे तो कुठून येतो, तर तो आपल्या अर्थार्जनातून येतो. तर अर्थार्जन कुठून आलं, तर मला कुठेतरी काम करणं गरजेचं होतं. मी आजवर सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला माझ्याकडे काहीच अवगत नव्हतं, त्यावेळेला मी कोणाकडे तरी जाऊन काम केलं. पण ज्या वेळेला माझ्यासोबत रांगोळी हा विषय येऊन बिलगला मला, त्यावेळेला मी रांगोळी ह्या विषयाची इतकी सेवा केली की माझं पूर्ण शिक्षण हे रांगोळीनं केलं. पूर्ण शिक्षणानंतर माझा जो काही दैनंदिन व्यवहारात लागणाऱ्या सगळ्या गरजा आहे ही माझी रांगोळी भागवते. त्याच्यानंतर माझा लग्नाचा खर्च असेल, माझी मुलगी आहे छोटी 2 वर्षांची, तिच्यासाठी लागणारा खर्च असेल, माझं कुटुंब भागवणं असेल,
या सगळ्या गोष्टी माझ्या रांगोळीतून पार पडतात. म्हणजे अर्थार्जन कुठून येतं तर आपल्या कलेतून मी कलेला व्यवसायाचं स्वरूप दिलं. मी स्वस्तातला कलाकार आहे. सगळ्यात साधी बाब, मी गेले 15 वर्ष झालं राष्ट्रीय कला अकादमी न्यास पुणे या संस्थेवर फ्री ऑफ कॉस्ट रांगोळी शिकवतो. यातले 2-3 जण आहेत आमच्या संस्थेवरचे, आज इथं आलेले आहेत. 15 वर्ष फ्री ऑफ कॉस्ट रांगोळी शिकवतो. का शिकवतो? कारण त्या संस्थेने मला रांगोळी धरायला शिकवली आणि ती शिकवत असताना त्या संस्थेने माझ्याकडून एकही रुपया घेतला नाही. त्या काही दिवसांची किंमत मी ह्या 15 दिवसांमध्ये मांडली तरी अजून ती फेडता आली नाही असं मला वाटतं. की ज्यांनी मला दिलं त्यांना मला परत फेड करायला ज्यावेळेला जायचं असतं ना, ती माझी परत फेड कधी संपू शकत नाही. कारण ते गुरुत्व असतं आणि गुरुत्वाला आपण शोधू शकत नाही. ते केंद्र काय आहे, त्या केंद्रापर्यंत जाण्याची आपली ताकद नाही हे मला कळतं. आज कलेची सेवा करत असताना मला तुमच्यासारखे बरेच जण भेटले. आज काही जण आलेले नाही आहेत, गेल्या 2 संमेलनांमध्ये होते की जे आज इथं उपस्थित नाही. आज जे काय आहे त्यांना काही जणांना मी नवा असेल, पहिल्यांदा मला बघणारे किती जण आहेत? पहिल्यांदा खूप जनता आहे आज मला पहिल्यांदा बघणारे. कोण आहे तुम्ही? चांगली गोष्ट आहे. सकाळी खाली रांगोळी काढलेला मी आहे. सकाळी खाली तुमची स्वागताची रांगोळी मीच काढली दुसऱ्यांदा काढली. रात्री काढली होती तुमच्या स्वागतासाठी रांगोळी, ती जरा मोठी होती, हिच्या दुप्पट रांगोळी काढली होती. पण एक वाऱ्याचा झोता असा आला की त्या वाऱ्याच्या अंदाजानं आम्ही कालचं काम थांबवलं, भरून घेतलं आणि आज पुन्हा रांगोळी काढण्याचा निर्णय घेतला. सकाळी 7:02 रांगोळी चालू झाली. मी ग्रुपवर मेसेज केला होता 7 वाजता चालू होईल. 7:02 काम चालू केलं. इथनं पुढच्या 1.5 तासांचा कालावधीने आमचं काम संपलं. आत्ताही एवढ्या लोकांमध्ये बरेच जण असे आहेत की त्यांना मला इथं बोलताना बघण्यापेक्षा काम करताना बघायचं. बरेच जण असे, असं किती जणांना वाटतं मला काम करताना बघायचं? मगाच्यापेक्षा जास्त हातवर आले. थँक्यू. हा श्रोत्यांचा आकडा आहे. आणि हे जे व्यासपीठ आपल्यासमोर उपलब्ध आहे ना अक्षर संमेलनाचं, हे वर्षातून एकदा फक्त 3 दिवसांसाठी आपल्यासाठी ओपन होतं. हे ओपन झाल्याच्या नंतर आपली व्यावसायिकता थोडीशी घरी राहू देत. इथं आल्याच्या नंतर व्यक्त होण्यासाठी तुम्हाला जितक्या माध्यमांनी व्यक्त होता येईल एवढं करा ही विनंती आहे माझी. प्रत्येकानं इथं आपापसात व्यवसाय करू नये असं मला वाटतं. शेवटचं तेच आहे वाक्य. आपापसात व्यवसाय करू नये. कारण आज इथं आपल्यामध्ये एक बंधुत्व, मित्रत्व, एक श्रोता, एक जाणकार कलाकार, असे बरेचसे टप्पे याच्यामध्ये आहेत. कोणाचं एखाद्या विषयामध्ये इतकं काम आहे की त्याला आपण विचार करून सुद्धा त्याच्या जवळ जाण्याची सुद्धा हिंमत करणार नाही. मी मगाशी भेटलो ते मायक्रो लिखाण केले त्यांना लीड पेन्सिलला -5 mm ची जी लीड असते तिला सुद्धा ते शार्प करून अजून लिखाण करतात. तिला सुद्धा शार्प करतात लीड पेन्सिलला. म्हणजे हे अति होते, म्हणजे केसानं लिखाण केल्यासारखं झालं. खूप केलं त्यांनी. आपण त्यांची मी एका ह्याची इमेज पण काढली, फोटो घेतला मी. खूप जबरदस्त काम आहे त्यांचं. म्हणजे इतकं काम करणं आणि त्यांनी आतापर्यंत केलेलं सगळं काम तुमच्या समोर ठेवलं तरी ते एका रूममध्ये भरलं. आणि ते कामाला जर तुमच्या हस्ताक्षर एवढं लिहिलं असतं तर ते तेवढी रूम पुरली नसते, एवढा हॉल लागला असता कदाचित. तर आपल्याला सगळ्यांना व्यक्त व्हायला शिका. मला आता सगळ्यात चांगलं वाटतं की प्रत्येकाने व्यक्त व्हा, कोणी घाबरू नका. आज हे संमेलन सर्वांसाठी आहे. जो लर्नर आहे त्याच्यासाठी, मगाशी अमित सर बोलले, जो प्रतिभावंत कलाकार आहे त्याच्यासाठी. कलाकाराची प्रतिभा ही त्याच्या कपड्यांवरून, त्याच्या दिसण्यावरून कधीच ठरत नाही, कधीच ठरणार नाही. आज माझ्याकडे बघून किती जणांना वाटतं मला अक्षर चांगलं येत असेल? आता हात कमी वर आले. आता म्हणजे वाटतं असं विचारलं ना, तुम्हाला विचार करायला लावला की तुम्ही ब्लँक होताय. मगाचपासून मी बरेच लोक इथं आले, त्यांनी आपलं तुम्हाला काय वाटतं विचारलं, आकडा सांगितलं, काही विचारलं की तुम्ही उत्तरच देत नाही. शाळेतली सवय अजूनही तुमच्याकडे तशीच आहे. प्रश्न विचारला की खाली बघायचं. विद्यापीठात आहे आपण आता विद्यापीठात आहे, जरा मोठा विचार करा. येतं मलाही अक्षर चांगलं काढता येतं. पेन, कॅलिग्राफी टूल असेल, स्टायलस असेल, हळूहळू आपण अपग्रेड होत गेलो. पण आपल्याकडून काय करायचं? मी माझ्याकडून आता कला प्रवासात, माझ्या रांगोळीच्या 15 वर्षांच्या कला प्रवासात किती विद्यार्थी घडवले असा आकडा विचारला तर मी फक्त 5 ते 6च नाव सांगू शकतो. कारण
कलाकार घडवणं म्हणजे काय? विद्यार्थी हा कसा असतो की फक्त ज्ञानार्जन करायला समोरील बाकावर बसलेला असतो. मी जे फळ्यावर लिहिल, सगळ्यांना शिकवेल, ते माझं विद्यार्थ्यांना दिलेलं ज्ञान असतं. मी फक्त शिकवत असतो, पण ते घ्यायचे किती विद्यार्थ्यांनी ना, ते त्यातल्या एकाच विद्यार्थ्याला कळत असतं. अख्ख्या वर्गात एकच विद्यार्थी हुशार असतो. असं वर्ग होते का तुमचे? तुम्ही शाळेत असताना शिकवायला नाही, तुम्ही शाळेत असताना अख्ख्या वर्गात एकच विद्यार्थी हुशार असतो की जो पहिल्या बेंचवर बसत असतो. मागचा जो असतो तो ढ असतो. म्हणजे असं काय होतं की आम्हाला एका शिक्षकांनी एक मजेशीर किस्सा म्हणून सांगितलं होतं की मागच्या बेंचला आहे ना जागेत दोष असतात. ते म्हणजे मागच्या बेंचवर बसणारी मुलं जे असतात ना, त्या जागेमध्ये दोष असतो. तो मुलगा ढ होतो. ज्याला हुशार व्हायचं त्याने पुढे येऊन बसा. मग ज्याची त्याची रेलचेल होती, मला पुढचा बेंच कधी भेटत, तिथं जागा करावी लागली. म्हणजे त्यांनी असा ग्रह करून दिला होता आमच्या मनात. शिळीमकर सर नाव होतं त्यांचं, मराठीचे शिक्षक होते. आणि माझं ग्रॅज्युएशन मराठीमध्ये झालं. तर मराठी शब्दाचा उल्लेख आला म्हणून माझं ग्रॅज्युएशन मराठीमध्ये झालं. त्याचं कारण असं की माझं अक्षर चांगलं होतं, मी मराठीसाठी काहीतरी करू शकतो म्हणून मी मराठीमध्ये ग्रॅज्युएशन केलं. मराठी शिकून झालं. त्याच्यानंतर मी रांगोळीतलं कॅलिग्राफीचं टूल किती जण वापरतात आपल्यापैकी? किती जणांकडे आहे ते पण सांगा. त्याचा इन्व्हेंटर आहे मी स्वतः. ते स्वतः मी बनवलेलं. सुरुवातीला सगळ्यात पहिले ज्यावेळेला त्या टूलनं रांगोळी काढली, आम्हाला त्याची गरज होती की एवढं मोठं काहीतरी अक्षर लिहिणारी वस्तू आमच्याकडे असायला पाहिजे. एका दिवसामध्ये निर्णय घेऊन आम्ही ती गोष्ट बनवली होती. आणि त्या वस्तूनं आम्ही जवळपास 120 बाय 80 फुटाची रांगोळी काढली होती. 120 बाय 80 फुटाची रांगोळी पुण्यामध्ये रमणबाग शाळेमध्ये काढली होती. सावरकरांविषयी रांगोळी होती. इथं गणेश टोपे आहेत का, ते पण त्या रांगोळीला होते. गणेश टोपे होते. त्यावेळेला 5 पोर्ट्रेट आणि त्यांच्याविषयीची 120 विशेषणं आम्हाला लिहायला दिली होती एका त्यांच्याविषयीच्या अभ्यासकांना. आम्ही ती लिहिली होती आमच्या संस्थेच्या वतीनं. आणि एवढी रांगोळी आमच्या संस्थेने फक्त रंगांच्या खर्चामध्ये काढून दिली होती. आमची संस्था ही सेवाभावी आहे. आमच्या संस्थेवर रांगोळी ही गेली 25 वर्षांपासून फ्री ऑफ कॉस्ट शिकवली जाते. आणि ती शिकवत असताना कोणी शिकला 4 दिवस शिकतो, 5 दिवस शिकतो, त्याला यायला जमत नाही. मुली येतात, 4-6 महिने करतात, त्यांचे लग्न होतात, निघून जातात. असं बरंच होतं. आज आमच्याकडे स्टेबिलिटीची संख्या जी आहे ती 80-90च्या घरात असते. 100 कधी कधी क्रॉस होते सुट्ट्यांच्या काळात. पण ही जी संख्या आहे ही आजवर स्टेबल आहे. पण प्रत्येक चेहरे दरवेळी बदलत गेले. माणसं खूप बदलत गेली. माझ्या हाताखालून किती विद्यार्थी गेले असं जर कोणी विचारलं ना तर तो हजारांचा आकडा आहे. पण माझ्याकडून किती विद्यार्थी घडले याचा जर आकडा विचारला तर तो बोटावर मोजणे इतका आहे. 4 ते 5. हा आकडा वाढवणं खूप अवघड असतं घडवण्याचा. कारण एखादा चित्रकार असेल ना किंवा शिल्पकार असेल, त्याने जर एखाद्या दगडाच्या मूर्तीत जीव ओतायला घेतला तर तो खूप कमी क्वांटिटीमध्ये काम करू शकतो. तो जास्तीत जास्त आपल्या हजारो प्रतिकृती बनेल, पण लाखो बनवणं अवघड आहे. त्याच्यासाठी लाखो करणं खूप अवघड असतं. लाखो जर केलं तर ती फक्त क्वांटिटी होईल, क्वालिटी नाही. तुम्हाला क्वालिटी प्रॉडक्टचं मार्केटमध्ये उतरवायचं असेल, मार्केटमध्ये मीन्स मार्केट नाही म्हणता येणार त्याला, समाजात उतरवायचं असेल क्वालिटी प्रॉडक्ट, तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणावर वेळ घालायची गरज मला वाटत नाही. तुम्ही माणसात एक असा शोधून काढा की मी जर याच्यावर वेळ दिला तर कमी वेळेत हा चांगलं काहीतरी देऊ शकतो, असं शोधू शकता. तुम्हाला हा अनुभव आलाय का कधी? मी जे बोलतोय त्याविषयीचे अनुभव आलेत का की नाही बाबा हा माणूस मी चुकीचं बोलत असेल, माझ्या विषयाचं खंडन करायची परवानगी तुम्हाला आहे. माझ्या विषयाचं खंडन कुणीही करू शकतो मी जर चुकीचं बोलत असेल तर. मी रांगोळी शिकवताना मी जे काय अनुभवलंय तेच मी सांगतो. आज आमचे श्रीकांत बिचुकले सर आहेत, ह्या इथल्याच कोल्हापूरच्या एक मॅडम आहेत आमच्या, त्या आहेत, प्रतीक पानसरे आहे, गणेश टोपे आहेत, माझ्यासोबत काम केलेली बरीच मंडळी आज इथे. तर मला एकच वाटतं की रांगोळी हा छोटा विषय असेल सर्वांसाठी. कोणी कुणाच्याही दारात छोटीशी रांगोळी काढून जातं आणि त्या रांगोळीसाठी कोणी म्हणावी अशी रक्कम देईल किंवा नाही देईल, आपण त्याची रक्कम ठरवावी, हे अतिउत्तम शब्द आहेत. मगाशी सरांनी सांगितलं की अर्जंट मागितलेल्या गोष्टीला मी 5,000 रुपये लावतो. आमच्या इथं मी पुण्यासारख्या शहरात राहतो. रांगोळी काढणारे चांगले कलाकार म्हणजे पटापट ऑर्डर घेऊन काम करणारे यांची संख्या 500+ आहे. अशा गर्दीमध्ये मी जर माझ्या कामाची किंमत दुप्पट जर सांगितली तर माझ्याकडून काम घेणार नाही. त्यामुळं मी काय करतो, मला जर आजच्या आज जर कोणी रांगोळीचं काम मागितलं तर मी कधीच कोणाला काम देत नाही. एका दिवसात माझ्याकडून काम मिळत नाही हा माझा शब्द स्पष्टपणे समोरचाला असतो.
पण माझ्याकडून जर काम हवं असेल तर ते 2 दिवस आधी 3 दिवस आधी नेक्स्ट टाइम सांगा, मग मिळेल असं सांगून मी त्यांना रिक्वेस्ट करतो. आणि साध्या भाषेत तुमच्याशी जितकं नम्र बोलतो एवढ्याच नम्रतेने मी त्यांना सांगतो. त्यांना पटलं तर घेतात, अन्यथा सोडून देतात. ही नम्रता पण काही जणांना वादग्रस्त वाटते, वाटू शकते. क्लायंट असेल तर त्याला वाटतेच. जे लोक क्लायंट मॅनेज करतात त्यांना माहिती असेल. तर हे थोडंसं बोलणं. आणि काय होतं, रांगोळी काढताना आम्ही गेलो, रांगोळीचा एक आकार आणि त्या आकाराची एक विशिष्ट रक्कम ही ठरलेली आहे. या रकमेत काम करायचं असेल तर करा, अन्यथा राहू द्या. त्याच्यामध्ये जर काही ॲडिशनल पार्ट असेल तर त्याचे आणखीन काही पैसे वाढतील, हे आधी स्पष्ट बोलून घ्यायचं. रांगोळी काढायला गेलो मी, जे रांगोळी काढणारे लोक आहेत त्यांच्यासाठी मी खास गोष्ट सांगतो आज. म्हणतो ना की लपवून ठेवलेली गोष्ट आज तुम्हाला सांगतो की रांगोळी काढायला कधी गेलात तर पहिल्यांदा त्यांचे सरफेस चेक करून घ्या. कुठल्या सरफेसवर आपण रांगोळी काढतोय तो जो सरफेस असतो ना तो खूप महत्त्वाचा आहे. कारण जर त्या सरफेसवर पाणी पडलं आणि जर त्या सरफेसवर डाग पडणार असेल आणि तो जर तुमचा पूर्व अनुभव असेल तर पुढच्याला तो द्या. ह्या सरफेसवर जर तुमच्या इथे मी रांगोळी काढली तर तिथं डाग पडू शकतो, तुमच्याकडून चुकून पाणी पडलं तर डाग पडेल, याची तुम्ही जबाबदारी घेणार का? नंतर तुम्ही म्हणाल की आमच्या इथे येऊन हा डाग पडलाय तुझ्यामुळे तू साफ करून दे किंवा तू फरशी बदलून दे, मी देणार नाही. हे क्लिअर करून घ्या लोकांना. आणि हे जोपर्यंत तुम्ही क्लिअर बोलत नाही, हा अनुभव असतो माझ्यासोबत झालेला आहे असं, हे कधीच करायचं नाही. लोकांना क्लिअर सांगायचं. तुम्ही मार्बलवर रांगोळी काढायला लावताय ना, मार्बलवर तुम्ही 4 तासांपेक्षा जास्त किंवा 5 तासांपेक्षा जास्त रांगोळी ठेवलीत तर त्या रांगोळीने तुमच्या इथे डाग पडण्याची शक्यता आहे. हे नैसर्गिक माध्यम आहे मार्बल, त्याला डॅमेज होऊ शकतो. रांगोळीमध्ये केमिकल असतातच, ते सांगायचं नाही, हे नॅचरल आहे असं काही सांगायचं नाही. ते चुकून त्यात 10% जरी केमिकल असेल तर ते आपल्या अंगलट येते, तसं सांगू नका. या गोष्टी लोकांना समजावून सांगायचं. आपल्यामुळे होणारे अपाय पण समोरच्याला सांगता आले पाहिजेत. ते अपाय जर आपण सांगितले नाहीत तर त्याचा कदाचित आपल्याला मोठा बुरदंडा भरावा लागू शकतो. सगळ्या रांगोळी काढणाऱ्यांनी लक्षात घ्या. म्हणजे मी जास्त मोठा नाही पण माझ्यासोबत एक अनुभव आहे असा. आणि हा महिना कुठला सर? आज हा मे महिना आहे. या मे महिन्याच्या 1 तारखेला मी एक रांगोळी काढली होती की जी अजूनही मी इंस्टाग्रामला पोस्ट नाही केली ना, फेसबुकला केली ना, व्हॉट्सअप स्टेटसला ठेवली. त्याचं कारण सांगतो. कारण आजच्या आयुष्यामध्ये मी एवढे वर्ष रांगोळी काढतोय, तसा क्लायंट मला आयुष्यात कधीच भेटला नाही इतका घाणेरडा. म्हणजे इतकं मला त्याच्याविषयी वाईट वाटलं की अशी माणसं या जगात असतात का. पैसे देण्याच्या वेळेला माणूस पळून गेला. बरं, त्याला मी शोधून आणला, त्याला रांगोळी दाखवली. तो म्हटला तू कार्यक्रमाची 1 तास आधी रांगोळीच का काढली? अरे मग कधी काढून द्यायची? कार्यक्रमाची 1 तास नंतर काढून देतो बाबा तुला. म्हणलं ती चालली असती का तुला? तो म्हणतो तू उलटं का बोलतो? बरं ठीक आहे, उलटं बोलतो, सॉरी म्हणलं, मी उलटं नाही बोलत. परत म्हटलं तू रांगोळीत तुझं नाव का टाकलं? म्हटलं कला माझी, म्हणलं मी नाव टाकणारच. म्हटलं तू स्वतःची ॲडव्हर्टाईज माझ्या इथे येऊन कशी काय करायला लागलास? म्हणजे असले वाद त्या माणसाने घातले. मग असा माणूस आयुष्यात कधी भेटावा असं मला नाही वाटत, कोणालाच भेटू नये. आणि तसा असेल आणि आधी जर त्याची लिंक मिळाली ना, तिथले तिथे ती लिंक ड्रॉप करून टाका. त्याला म्हणायचं काम नाही करत बाबा तुझं तू बघून घे. माझ्यासोबत आज 1 तारखेला 1 मे 2024 मी आयुष्यात कधीच विसरणार नाही अशी माझ्यासाठीची ती रांगोळी होती. आज खाली काही नाव लिहिलंय? का लिहिलं सांग? रांगोळीत नाव काय लिहिलंय? हा, आजची रांगोळीत नाव लिहिलेलं तुम्ही बघितलं. आज रांगोळीत माझं नाव दिसतंय का तुम्हाला खाली? बऱ्याच जणांना काय लिहिलंय हे माहिती आहे का? स्वच्छंद समूह, बरोबर ना? हे लिहिण्याचं कारण असं होतं कारण मी जे तुमच्यासोबत जोडला गेलो ना तर त्या समूहातून जोडला गेलो. तुमच्याशी गणेश माने जोडला गेलेला नाहीये. तुमच्याशी स्वच्छंद समूह किंवा माझी शाळा माझा फळा किंवा अक्षर संमेलन 2 तिसरे, अक्षर संमेलन 2रे, अक्षर संमेलन 1 ह्या गोष्टी जोडल्या गेल्या तुमच्या. तुम्हाला जोडणारी ते मुख्य कारण आहे. आणि त्या कारणानं मला जर इथं आणलं असेल तर मी त्याला मोठं करणं गरजेचं आहे. आज स्वच्छंद हे नाव किती जणांना माहिती होतं? फार कमी जणांना माहिती असेल स्वच्छंद काय आहे. आम्ही सरांनी इनिशियल स्टेजला काही ग्रुप तयार केले होते, व्हॉट्सअपचे ग्रुप, की ज्याच्यामध्ये ते शोधून कलाकारांना ॲड करत होते. त्याच्यामध्ये आम्हाला चुकून एंट्री मिळाली होती आणि आज त्या चुकून मिळालेल्या एंट्रीच्या संधीचं सोनं आज आम्ही इथं करतो. आज तुम्हाला डेमो देण्यासाठी आम्हाला बोलवलं जाते.
तुम्हाला आमची कला सादर करण्यासाठी किंवा तुम्हाला तुमची कला आम्हाला बघण्यासाठी इथे येता येते. हे सगळं अक्षय डोके म्हणून आहे, डोके सरांचा मुलगा, हा डोके सरांचा मुलगा आहे, डोके सरांचा अक्षय डोके म्हणून. तो संगमनेरला, आम्ही पुण्यामध्ये. त्याने मला कधी पाहिलेलंही नव्हतं, पण मी स्वच्छंद कलारंग ग्रुपवर केलेल्या पोस्ट अक्षय त्याच्या वडिलांच्या मोबाईलमध्ये बघत होता आणि तिथं रांगोळ्यांची प्रॅक्टिस करत होता. आणि त्यांनी त्याचं काम तिथं बसून सुधारवलं, मला न बघता, कधीही मला न भेटता. त्याच्यानंतर त्यांनी माझ्याशी एकदा दोनदा भेटून बोलून माझ्याशी काही चर्चा केली की पुढे शिक्षण काय घेतली पाहिजे. त्याला मी गाईड केलं, तर त्यांनी त्या पद्धतीने शिक्षण सुद्धा घेतलं. GD.AD झाला असतं, GD.AD करून आता ATD आणि GD.AD हे दोन्ही डिप्लोमा त्यांनी कंप्लीट केले पुण्यामध्ये. आणि चांगलं चित्र काढतो, आज चित्रकार म्हणून एस्टॅब्लिश आहे. पुणे मुंबई सारख्या ठिकाणी तो काम करतो. अर्थार्जन एवढं होत नाही की त्याला मिळालंच पाहिजे, पण आमचे शिक्षक सांगायचे आम्हाला ATDला असताना अभिनवचे की तुम्ही तुमचं शिक्षण झाल्यानंतर पुढचे 5 वर्ष जर त्या क्षेत्रात टिकून काम केलं ना, तर तुम्ही त्या तुमच्या विषयाला न्याय देऊ शकता, तुमची ओळख निर्माण होऊ शकते, तुमच्या चित्राला किंमत येऊ शकते, तुमच्या कामाचा दर्जा वाढू शकतो. पण ती पुढची 5 वर्षापासून काढायची नसतात, हेही त्यांनी सांगितलं. त्याच्यासाठी काम करावं लागतं. विजय आचरेकर सर किती जणांना माहिती? विजय आचरेकर 10 सुद्धा हातवर नाही. विजय आचरेकर आपल्या भारतातले खूप मोठे चित्रकार आहेत. एकदा ते आम्हाला कॉलेज लाईफमध्ये असताना आमच्या समोर आले, आम्ही खूप भारावून गेलो. अरे आता काय करावं काय नाही असं झालं. मग आमच्यातले एक मॅडम होते, त्यांना खूप प्रश्न विचारायची सवय होती. त्यांनी एक प्रश्न विचारलाच त्यांना, आणि सारखे सारखे प्रश्न ऐकून ते अगदी प्रेशराईज झाले. सर फायनली म्हणले आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार. तर त्यांनी आम्हाला एक प्रश्न विचारला आणि त्याच्यावर आम्ही आजता काहीच उत्तर देऊ शकत नाही. त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला की कॉलेज लाईफमध्ये शिकत असताना तुम्ही किती पेन्सिल झिजवल्या, त्याचा हिशोब द्या. किती पेन्सिल झिजवल्या? आपण आता काय सांगू म्हणल्या माणसाला, एकही पेन्सिल संपली नाही आपली, जसे त्याला टोक करूनच संपायला लागल्यात सगळे असं वाटायला लागलं. नंतर मग तिथं व्हिज्युअलाइज झालं की आपण एखाद्याला प्रश्न विचारताना आपल्या साधनेची सुद्धा तेवढी बांधिलकी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आपली साधना पण तेवढी महत्वाची आहे की आपल्याकडे तेवढी साधना असेल ना तर आपण तो समोरच्याला प्रश्न विचारावा. तुम्हाला वैजनाथ दुलंगे किती जणांना माहिती आहे? खूप मोठे कॅरिकेचर आर्टिस्ट आहेत वैजनाथ दुलंगे. पुण्यामध्ये सहज रस्त्याने कोणालाही भेटतात आणि कुणाची मस्करी करतात. त्यांचं खूप काम आहे. ट्रॅफिक या विषयावर त्यांनी विजय तेंडुलकर आणि त्यांनी खूप काम केले. तर वैजनाथ दुलंगे सर मला एकदा भेटले आणि मोठेपणा मिरवायला गेलो, त्यांना जाऊन सही मागितली. त्यांनी मला आधी लगावली अशी पाटणीत, अशी हळू वगैरे नाही, असे मित्र वगैरे असं बघून मारली नाही त्यांनी. पण नवीन आहे बाबा माझ्यासाठी पहिल्यांदा एक टाकली त्यांनी माझ्यावर आणि मला सांगितलं की तू किती काम केलं हे मला आधी आणून दाखव आणि मग माझी सही माग. आता मी केलेलं काम मी त्यांना दाखवायला माझ्याकडे काहीच नव्हतं. मी त्यावेळेला कॉलेजमध्ये शिकत होतो. जर आपल्याकडे केलेल्या कामाची आपल्याकडे जर बांधिलकी नसेल ना तर आपण समोरच्याला काहीच मागू शकत नाही किंवा काही उत्तर सुद्धा देऊ शकत नाही. जर समोरच्याला प्रश्न करायचा आहे ना तर आधी आपण त्या गोष्टीत इतके एक्सपेरिमेंट केले पाहिजे की त्याचं उत्तर आपल्याला सापडलं नाही म्हणून आपण समोरच्याला प्रश्न करतोय. विनाकारण समोरच्याला प्रश्न करू नये. त्यांनी त्या संमेलनात तो प्रश्न विचारला होता, त्याला तिथं ते उत्तर मिळालं होतं. मी विचारून बघते मला काय उत्तर मिळतं. असं करणारे खूप जण आहेत ते दुसऱ्याचं अनुकरण करतात. आणि असे पण खूप जण आहेत की प्रश्न विचारतात पुढचे आणि त्याच्यावर समाधान मानणारे मागचे असतात की माझा एखादाचित प्रश्न तोच असेल, माझ्या प्रश्नाचं निराकरण झालं असं म्हणणारे खूप जण असतात. आम्ही सुद्धा त्यातले होतो. पण नंतर आम्हाला पण प्रश्न पडले ना तर त्या प्रश्नाची उकल आधी स्वतः शोधायची. जर नाही सापडली तर मग एक्सपर्टला हात घालायचा, समोरच्याला जाऊन विचारायचं की बाबा त्या प्रश्नाची उकल मला सापडतच नाहीये, आता ह्याचं तुला जर काही जमत असेल तर कर, अन्यथा आपण पुढच्या पायरीवर पाय ठेवू. हे आम्ही विचार करणारे होतो. मला आजही तसंच वाटतं की आपण खूप साधना करायला पाहिजे. आपल्या प्रश्नाची उकल आपण शोधली पाहिजे. चाळणीतून रंग कसा पडतो हा प्रश्न मला न विचारता स्वतः चाळणी चालवली पाहिजे. प्रत्येकाला सांगणार, जितके जण रांगोळी काढतात आणि जेवढे जण मला हा प्रश्न नंतर विचारणार त्या चाळणीत हा रंग कसा काय पडला मला विचारणार आहेत, मला माहिती आहे सगळे. पण तो प्रश्न विचारण्याआधी तुम्ही स्वतः चाळणी चालवा.
तुमच्या चाळणीतून रंग पडतात, चुकू द्या. 8दा चुकेल, 10दा चुकेल, 100 वेळा चुकेल, पण तो एकदा का होईना तुम्हाला सांगेल की बाबा हे इथं असतं, ते चाळणीच्या मध्ये नसतं, चाळणीच्या कडेला असतं. हे तुम्हाला तुमचं मिळून जाईल. आणि एकदा तुम्हाला जर तुमच्या अनुभवातून मिळालं ना, तर ते कधीच तुम्हाला दुसऱ्याकडून विकत घ्यायची किंवा मागायची गरज पडणार नाही. मी माझ्या आयुष्यात एकही कॅलिग्राफीचा क्लास केला नाही. मी एटीडीला असताना मला कॅलिग्राफीचा कुठलाही असाइनमेंटचा पार्ट नसताना आमचे अभिनव कला महाविद्यालयाचे शिक्षक ॲडव्हान्सच्या वर्गाला माझा कॅलिग्राफीचा डेमो ठेवायचे. माझी हीच मिळकत होती. ॲडव्हान्सचा वर्ग म्हणजे GD आर्ट 5 वर्ष होतं. फाउंडेशन, एलिमेंटरी, इंटर, ॲडव्हान्स आणि डिप्लोमा. तर त्यातलं जे 4थ्या क्रमांकाचा वर्ग असतो ना, आपले एक्सपेरिमेंटल एक्सटेंड करण्याचा, आपले एक्सपेरिमेंट खूप मोठे करायचा जो टप्पा असतो, तिथं मला आमचे सर येऊन डेमो द्यायला लावायचे की त्या वर्गाला डेमो दे. आणि ते त्या मुलांची नंतर कानपिळे करायचे की बघ त्याला विषय सुद्धा नाही कॅलिग्राफीचा, तर त्याचं अक्षर चांगलं, तुला काय येते रे. ते अक्षरशः मारायचे मुलांना. ते ॲडव्हान्स मुलांना असं कान पिळून नाही, ते चुपटाला मारायचे सर. त्यांची तीच भीती वाटायची पोरांना. आणि ते तसं करायचे. पवार सर माहिती असेल सर तुम्हाला, अफाट भारी काम आहे कॅलिग्राफीमध्ये. पुण्यामध्ये आत्ता एका मेट्रो सिटीचं काम चाललंय, किंवा पुण्याचं जे काही विकासाचं काम चाललंय, ते महानगरपालिकेला जेवढं कॅलिग्राफीचं काम लागतं तेवढं सगळं सर देतात, पवार सर म्हणून. अगदी शांत स्वभाव. त्यांचा स्वभाव इतका शांत आहे ना, ते कधी दिवसभरात सुद्धा कोणाशी बोलत नाही. त्याचं एक कारण आहे, ते गुटखा खातात. आणि ते गुटखा कोणाशी बसले ना, एवढ्यावर त्यांची सगळी कामं होतात. आणि त्यांचं खरंच म्हणजे जी गुण घेण्यासारखं नाही, त्यातून जे निष्पन्न होते ते घेण्यासारखं आहे. त्याच्यातून निष्पन्न होणारी घटना खूप चांगली, म्हणजे घडामोड खूप चांगली आहे. खूप विद्यार्थी, आजही अभिनवचे बरेच विद्यार्थी, ते शिक्षक कसे जरी असले तर बरेच विद्यार्थी आपला स्वतःचा पाया त्या शिक्षकांना समजतात, त्याच शिक्षकांना, पवार सरांना, रमेश पवार सर. अफाट भारी काम आहे त्यांचं, मी स्वतः बघितलं. आणि इतक्या सहजतेनं आहे ना की ते काय असतं, त्यांना सवय लागली स्टुडिओ वर्क करायची. असं बाहेर जाऊन रस्त्यानं वगैरे फिरून वगैरे असं बॅग बिग असं घेऊन फिरायचं, असं काम करायचं असं काही नसतं त्यांचं. स्टुडिओ वर्क करतात, अफाट भारी काम करतात. परांजपेच्या जेवढ्या स्कीम आत्ता पुण्यामध्ये होतात किंवा पुण्याच्या बाहेर होतात, त्यांची सगळी कॅलिग्राफीची कामं ते करतात. आम्हाला कॉलेजला असताना तुम्ही एक लोगो आता पुण्यामध्ये असा मोरासारखा लोगो आहे, त्याला डिजिटल त्याला काहीतरी पार्ट केलं तर त्याच्यावर कॅलिग्राफी आणि टायपो त्यांनी दिलेले, सगळं ते सर करतात. अफाट भारी काम आहे त्यांचं. पण ते असं सोशल मीडियावर तुम्हाला कुठं सापडणार. फेसबुक, इंस्टाग्राम, गुगलला सर्च करा रमेश पवार, तुम्हाला सापडणारच नाही. दुसराच कोणतरी रमेश पवार सापडेल तुम्हाला. असं विशिष्ट व्यक्तिमत्व म्हणा. किती जणांना माहिती आहे बाबू उडुपी, बाबू उडुपी हे नाव किती जणांना माहिती? एकच हातवर आलं, 2, 3, 4. बाबू उडुपी हे नाव. त्या माणसाला स्वतःची 2 व्हीलर सुद्धा चालवता येत नाही, तो असा माणूस आहे. TMTने फिरतात पुण्यामध्ये. सकाळ पेपर किती जण वाचतात? सकाळ माहिती आहे सगळ्यांना. त्याच्यामध्ये सप्तरंग नावाची पुरवणी येते दर रविवारी सकाळी. सप्तरंग पूर्ण टायटल्स हस्तलिखित असतात, माहिती आहे का? ते बाबू उडुपी सरांचे असतात पूर्ण टायटल. आयुष्यभर आजही तो माणूस कॅलिग्राफीसाठी इतकं काम करतो, कुठल्याही सोशल मीडियावर सापडणार नाही. त्यांना शोधणं ही पण मोठी कसब आहे, कारण ते कधी कधी मोबाईल सुद्धा सोबत ठेवत नाही. शोधणं ही सुद्धा कसब आहे सर त्यांना, कारण इतकं जबरदस्त आहे. अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य होते काही काळ. हो. परत मनोहर देसाई म्हणून आहे पुण्यामध्ये, खूप मोठे. आमच्या राष्ट्रीय कला अकादमीचं नाव जे आहे ना, राष्ट्रीय कला अकादमी नॅस पुणे, त्यांनीच लिहिलेलं आहे. मला मी संस्थेवर 10 वर्ष झाली, मला त्याच्यानंतर कळालं की त्यांनी लिहिलेले. मला खूप अभिमान वाटला. मी त्यांना, ते मला भेटतात कामाच्या निमित्तानं. आम्ही दर रविवारी, आमच्याकडे एक सवय आहे पुण्यामध्ये, आमचा चित्रकार नावाचा युवा कलाकारांचा ग्रुप आहे की जेव्हा आम्ही एकत्र येतो सगळेजण आणि आउटडोअरला लाईव्ह मॉडेल पेंटिंग करतो. सगळ्या मीडियामध्ये ऑइल, वॉटर, चारकोल, पेन्सिल, तुम्हाला जेवढे मीडिया, कोणी स्कल्पचर करतं, काही करतं, सगळ्या मीडियामध्ये सगळेजण एकत्र येऊन काम करतो. फर्ग्युसन कॉलेज आमचा मेन पॉईंट असतो, तिथे येऊन आम्ही काम करतो. तर ते काम करत असताना कधी म्हणजे असं
भीती वाटत होती ना पूर्वीची की एवढ्या लोकात काम कसं करावं. तुमच्यातले बरेच जण असतील की तुम्हाला जर सांगितलं आता एकाने पुढे आणि ते मस्त वेगळ्या व्हिडिओमध्ये एकाचं नाव घेतलं आणि एखादं बोट दाखवलं ना ते घाबरेलो असं. पटकन एखाद्याचं नाव घेतलं तर तू पुढे यायचं तिथं पटदिसून डेमो दाखवेल, घाबरणार ते. तर ही भीती मुलांमधली घालवण्यासाठी, मुलांमध्ये कामाचं सातत्य येण्यासाठी, मुलांच्या कामाचा परिपाठ वाढावा, त्याच्यासाठी आम्ही युवा कलाकारांनी केलेली चळवळ आहे पुण्यामध्ये चित्रकार नावाची, की ज्याच्यामध्ये आम्ही सगळेजण येऊन ऑन द स्पॉट पेंटिंग करतो मॉडेलवर नॅचरल लाईटमध्ये. हे परदेशात नॅचरल लाईटमध्ये काम केलं जातं, भारतामध्ये आर्टिफिशियल लाईटमध्ये काम केलं जातं. की आता ह्या बाजूने लाईट येतं आणि या बाजूने शॅडो येतं, ते असे कंपोजिशन करायचे आणि त्याच्यात लाईट काढायचं आणि शॅडोचा पार्ट डिवाइड करून आपलं काम करायचं पेंटिंगचं. हे बऱ्याच ठिकाणी चालतं. पण आउटडोअरचं काय, आउटडोअरला लाईव्ह मॉडेल बसलं, चारही बाजूने एकसारखा लाईट येतं, कुठं शॅडो पडत नाही, कुठं लाईट पडत नाही, फ्लॅट सगळं आहे, हायलाईट कुठंच दिसत नाही. मग त्याचं पेंटिंग करायचं कसं? मग तिथे येतात तुमचे कलर स्टडी. मग ते कलर स्टडी बाहेर निघतात, प्रत्येकजण आपापलं काम करतात आणि काम डिस्कस करतात. शेवट मी काय केलं, आज मला नेमकं काय सापडलं, हे डिस्कस होतं. आणि ते जे आम्ही दर रविवारी करतो ना ते आपण वर्षातून एकदा करतो. हे संमेलन एवढंच करतंय की आज मला जे काही येतं, मला जे काही सापडतंय वर्षभरात, मी ते आनंद दाखवतो मला हे सापडलं होतं, मी हे करतोय. असं किती जणांना वाटतं की पुढल्या वर्षी माझाही डेमो असावा? आहेत, फार कमी आहेत, म्हणजे हळूहळू यायला लागले. कमी म्हटल्यानंतर हळूहळू यायला लागले जरा आहेत की माझाही डेमो असावा, माझा डेमो असलाच पाहिजे, असं किती जणांना वाटतं? दमदाटी करून घेऊ नका, मिळेल तुम्हालाही संधी मिळेल आणि तुम्ही स्वतःहून अमित सरांशी भेटा, बोला, नक्की संधी देतील. काम पोस्ट शेअर करतो. आणि आपल्या कामाची शेअरिंग जरूर करा. तुम्ही जे काही करता त्याची ना 100% क्लिअर फाईल देऊ नका. त्यातले काही पर्सेंट तुम्ही त्याला वॉटरमार्क टाकायचं टाका किंवा त्याच्यावर नंबर टाकायचा टाका, काही करा. पण तुम्ही जे काही करता ना ते इतरांसाठी कदाचित प्रेरणा असू शकते. तुम्ही जे काही कराल त्याची ती प्रेरणा असते. आणि नाही 100 लोकांनी घेतलं, एकाने घेतलं तरी खूप झालं. एकासाठी करा एवढीच अपेक्षा ठेवा. आणि ही सामाजिक बांधिलकी एवढे जण बसतील लोक, इथे व्यवसाय नाहीये. आज माझ्या बोलण्यातून तुम्हाला एक जाणवलेलं असेलच, पैसे कसे कमवायचे हाच सांगे ना मागासपासून. तरी पण माझं बोलणं आवडलं असेल थोड्याफार लोकांना, सगळ्यांना आवडेलच असं नाही. होच म्हणतील ते बोलणं म्हणजे दमदाटी असते. हो म्हणायला काय वेळ लागतो आणि एवढ्या गर्दीत किती हो म्हणले आणि किती नाही म्हणले ऐकू सुद्धा येत नाही. तर काही जणांना आवडलं असेल, काही जणांना आवडलं नसेल, मला मान्य आहे. पण आता इथून पुढे मला जर वाटत असेल ना तुमच्यासाठी काय करायचं तर डेमो करावासा वाटते रांगोळीचा. किती जणांना डेमो बघायचा? अरे आता आज जास्त वर आले, हे चांगलं वाटलं. एवढे जर श्रोते रांगोळी करताना बघणारे असतील तर नक्कीच आम्ही रांगोळीचं सादरीकरण करायला तयार आहोत. तर सगळ्यांनी आतमध्ये रांगोळीची व्यवस्था आपण कॅरिडॉरमध्येच करू, कारण आता लाईट कमी झालाय. बाहेर जर बसले तर वाऱ्याचाही प्रॉब्लेम आहे. तर आतला मधला जो कॅरिडॉर आहे तिथं थोडीशी स्वच्छता आणि थोडंसं मॅनेजमेंट मगाशी जाऊन करून आलो. तिथं आपण रांगोळ्या करूया आणि झाली व्यवस्था. हां केली आम्ही मगाशी जाऊन तिथं ठरवलं की कुठं करायची ते, तिथं होऊन जाईल, काही प्रश्न नाही. आणि थोडंसं एक विनंती आहे की तिथंच न थांबता थोडंसं रेंगाळ करा, जागा कमी आहे, एवढी लोक तिथं मावणार नाही. चालेल की पण बघून घ्यायला लागेल, चालेल. सहकार्य एवढंच हवंय की उत्स्फूर्त स्वयंसेवकांनी खुर्च्या योग्य रीतीनं बाजूला लावा आणि मध्ये जागा मोकळी करा. एका ओळीमध्ये आपण 3-4 डेमो करूया. ठीक आहे, थँक्यू.